अमितजी पडोळ. निर्यातक्षम दर्जाचे द्राक्ष उत्पादन घेताना सर्वात जास्त महत्त्वाचे हे केमिकल रेसिड्यूचे निकष, सर्वात जास्त महत्त्व हे केमिकल रेसिड्यूचे निकष याला आहे. आणि हा विषय म्हटला की सर्वसामान्य ते प्रगतिशील अशा सर्व द्राक्ष उत्पादकांसमोर एकच नाव सहज समोर येतं, ते म्हणजे अमितजी पडोळ. युरोपियन सुपरमार्केटच्या द्राक्ष गुणवत्तासाठी रसायनांच्या अटी शर्तींची अद्ययावत माहिती अवगत असणारा, ही माहिती स्वतःजवळ न ठेवता सर्व द्राक्ष उत्पादकांना विना मोबदला वाटत फिरणारा हा माणूस मी अनेक वर्षापासून बघतोय. यांची पहिली ओळख म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहून मोठी शेती करणारा शेतकरी. दुसरी ओळख म्हणजे एक हुशार आणि अभ्यासू ॲग्रिकॉस. समाजातील अर्थार्जनासाठी प्रचलित शेती, व्यवसाय आणि नोकरी या तीनही क्षेत्रात स्वतःचा वावर असणारे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने युवा वर्गासमोर आदर्श निर्माण करणारे, नेहमी हसतमुख असणारे असे हे व्यक्तिमत्व म्हणजेच अमितजी पडोळ. रेसिड्यू मॅनेजमेंटमध्ये खूप मोठं काम अमित भाऊंनी केलं आहे. नुसतं टेक्निकल नॉलेज असणं वेगळं, परंतु प्रत्यक्षात फील्डमध्ये ट्रायल घेऊन कोणते केमिकल कुठल्या स्टेजेसपर्यंत वापरता येईल आणि नुसता सॅम्पल पास न होता कमीत कमी डिटेक्शन कसं आणता येतील याचं अतिशय सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना ज्ञान देण्याचं मोठं कार्य अमितजींनी केलेलं आहे. साधी उच्चारायलाही अवघड अशी केमिकल्सची नावं, त्यांच्या MRL व्हॅल्यू निर्यातदार शेतकऱ्यांच्या तोंडून आजकाल सहज बाहेर पडतात. याचं सर्व श्रेय अर्थातच अमितजींना जातं. या माणसाला कधी रागवताना मी अजून बघितले नाही. कायम हसतमुख चेहरा आणि उत्साही देहबोली, सतत स्वतःला कामामध्ये मग्न ठेवण्याचा स्वभाव. कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पदावर असूनही मोठेपणाचा किंचितही आविर्भाव त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात जाणवत नाही. देश विदेशात फिरत असतानाही शेतीशी नाळ जोडून ठेवणारा माणूस म्हणजे अमितजी पडोळ. असे आपल्या संपूर्ण इंडस्ट्री आणि शेतकऱ्याला खूप मदत करणारे व्यक्तिमत्व आपणास आज मार्गदर्शनासाठी लाभलेले आहे. मी अमित दादांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. सर्व शेतकरी मित्र तसेच या कार्यक्रमाचे आयोजक द्राक्ष पंढरी, तसेच आपले आवडते लाडके खासदार श्री उत्तमराव डिकले, मित्रमंडळ, योगेश कृषी सेवा केंद्र, आमचे मित्रपरिवार श्री मनोज भाऊ डिकले, मनोज भाऊ जाधव आणि सर्व मयूर जाधव आणि सर्व सह्याद्री पिंपरी मित्रपरिवार. मित्रांनो, आज तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आपल्या लवकरच छाटण्या चालू होत आहेत आणि एकंदरीत आपल्यासमोर ज्यावेळेस आपण या नवीन हंगामाला सामोरं जातो आहे, तर नवीन हंगामाला सामोरं जात असताना आपल्या काही अशा गोष्टी आहे की आपण त्या मागच्या वर्षी आपल्या काय चुका झाल्या आणि ह्या चुकातून आपण यावर्षी काय बोध घेतला पाहिजे, येणाऱ्या सीझनमध्ये आपण कसं सामोरं गेलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपण सगळे जाणतो की ह्या वर्षाचा जो हंगाम आहे तो लिटल बिट खूप चॅलेंजिंग आहे. कारण की आपण पॅन्डेमिकमध्ये आहोत आणि पॅन्डेमिक आणि या सर्व गोष्टीचा विचार करता आपण इथे आपल्याला जे नॉलेज शेअरिंग आहे ते आपण आज खऱ्या अर्थाने जे व्हर्च्युअल मीडिया थ्रू करतो आहे, तर खऱ्या अर्थाने आपण थँक्स पण म्हटलं पाहिजे की आज आपल्याला या असे डिजिटल प्लॅटफॉर्म मिळतात की त्याच्या अनुषंगाने आपण एक मास मीडियापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांचं मी इथं स्वागत करतो आणि आयोजकांचं मी हार्दिक धन्यवाद देतो की त्यांनी मला आज इथं बोलायची संधी दिली. मित्रांनो, अशी मी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांना स्लाईड दिसत आहेत. जर कोणाला स्लाईड दिसत नसेल तर मला तसं सांगा.
आणि आपण कुठल्याही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सेफ्टीने करूयात. तर त्या अनुषंगाने तुम्ही जर पहिली स्लाईड जर बघितली असेल तर पॅन्डेमिक हा इशू म्हणजे कोविड-19 हा इशू काही फक्त नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. तर ॲक्रॉस द ग्लोब जितके काही देश असतील तितक्या देशामध्ये म्हणजे अखंड खंडामध्ये पृथ्वी खंडावर हा पॅन्डेमिकचा प्रकोप आहे. आणि एक छोटीशी आपला एक सेफ्टी मॅसेज असतो, तो मॅसेज मला वाटतं मी दिला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आपण आपली सेफ्टी स्वतःची बाळगली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मास्क असणं सगळ्यात गरजेचं आहे. नो डाऊट आज लेक्चर आहेत, माझ्याकडे मास्क आहे, परंतु पूर्ण लेक्चरमध्ये बोलता येणार नाही म्हणून मी माझा मास्क काढून ठेवतो. परंतु आपल्याला जर खऱ्या अर्थाने या पॅन्डेमिकमधून बाहेर पडायचं असेल तर मास्क, पर्सनल हायजीन, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग या काही ठराविक गोष्टी आहेत त्या आपल्याला ॲटलिस्ट पुढील 1 वर्ष तरी आपल्याला बाळगणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, आपण आपल्या मेन सब्जेक्टकडे वळूया. तो म्हणजे आपल्या सीझन 2019-20च्या काय हायलाईट झाल्या. मला वाटतं मागील 2 दिवसामध्ये जे बाकी वक्ते होते, अनुदादा मोरे असतील, अरविंद भाऊ खोडे असतील आणि बाकी काही प्रतिष्ठित जे वक्ते होते, त्यांनी आपल्याला एक साधक बाधक बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. परंतु थोडक्यात मला वाटतं की मी तुम्हाला हायलाईट सांगावं आहे की मी माझ्या नजरेने मागच्या वर्षी अशा काय गोष्टी राहिल्या की ज्या फार महत्त्वाच्या राहिल्या आणि मागच्या वर्षी जर आपलं टॉप अचीवमेंट काय आणि आपल्याला अशा कुठल्या गोष्टी की ज्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अर्जंट ॲक्शन त्या गोष्टीवर घेणं गरजेचं आहे. तर आपण जर सीझन 2019 आणि 20च्या जर हायलाईटचा जर विचार केला तर मी सांगेल की टॉप अचीवमेंट काय आहे. तर टॉप अचीवमेंट हे आहे की बाबा नो डाऊट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट 60 दिवस पाऊस होता, तरी ऑलमोस्ट 85% क्रॉप आपलं इतके ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सुद्धा आपलं सेव्ह झालं. दिस इज आवर टॉप मोस्ट अचीवमेंट. त्यानंतर तुम्ही जर बघितले की जे एक्सपोर्ट्स व्हॉल्यूम्स आहे ते सुद्धा ऑलमोस्ट इट इज इक्वॅलंट टू द 8500 कंटेनर्स. जे आपण 2012 तर 2019 पर्यंतचा जर अंदाज घेतला तर सर्वसाधारणपणे 7,500, 8,000, 8,500 फक्त 2018चा एक हंगाम होता की ज्या वर्षी 18-19चा की ज्या वर्षी आपले कंटेनर सहसा आपण 9,000-9,500 कंटेनरपर्यंत आपण पोहोचलो होतो. पण तरी जर ॲव्हरेज विचार करता ह्याही वर्षी जवळजवळ 8,500 कंटेनर तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी निर्यात केले. म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तसं एक्सपोर्टच्या व्हॉल्यूम्सवर फारसा मोठा फरक पडलेला नाही आहे. त्याच्यानंतर कलर सीडलेसच्या बाबतीत एक टॉप मोस्ट अचिव्हमेंट आहे की जसं काल सह्याद्री परिवाराने काल आणि आमचे वाळून साहेब होते, काल त्यांनी सांगितलं की क्रिम्सन सीडलेस, बाकी अनुदादा असतील किंवा रॉड्रिगोची पूर्ण टीम असेल आणि दाभोळकर टीम असेल, त्यांनी ज्या कलर सीडलेसच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस बऱ्यापैकी सेट केला आहे की जे पर्टिक्युलरली नाशिकसारख्या ठिकाणी किंवा नारायणगावसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी कलर सीडलेस हे खऱ्या अर्थाने भविष्याचं आपलं एक सोनेरी पान आहे. तर कलर सीडलेस आजकाल मागच्या वर्षी जर विचार करणार तर ऑलमोस्ट 10 ते 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध होतात. ही सुद्धा एक खूप चांगली आपली अचिव्हमेंट आहे. त्यानंतर रेसिड्यू पॅरामीटर जर विचार केला तर आता मला खरं असा पहिला प्रश्न पडतो की आता मला खरंच रेसिड्यूवर पहिली बोलायला पाहिजे का? कारण पाठीमागे आपण 5 ते 6 वर्षापासून या रेसिड्यू मॅनेजमेंट, कंप्लायन्सेस या गोष्टीवर खूप बोललो आपण. म्हणजे मागच्या 4-5 वर्षामध्ये अतिशयोक्ती नाही पण करून आपण एक 100-125 तरी सेमिनार घेतले असतील. इथेच नारायणगावला घेतले, बऱ्याच ठिकाणी घेतले. तर त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस आलेले आहे आणि त्या अवेअरनेसचाच परिणाम असा आहे की आपली टॉप मोस्ट अचिव्हमेंटमध्ये आपण रेसिड्यू मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे शिकलो आणि आपला सध्याचे जे काही रेसिड्यूज येत आहेत किंवा जे सॅम्पल रिपोर्ट्स येत आहे, इट वॉज बेस्ट फिटमेंट फॉर जर्मन रिटेलर कंप्लायन्स. मग कुठलेही म्हणजे जर्मन रिटेलर कंप्लायन्स असतील किंवा नारायणगावची मंडळी असेल, त्याची चायनाच्या कंप्लायन्सेस असतील, थायलंडच्या कंप्लायन्सेस असतील, साऊथ ईस्टच्या असतील, फार ईस्टच्या असतील आणि किंवा सांगली आणि सोलापूरकडे सुद्धा. तर बऱ्यापैकी आपण आता त्या गोष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण अग्रेसर आहोत. त्यानंतर जी एक इंडस्ट्रीमध्ये आणि एक शेतकरी म्हणून ज्याचा आपल्याला नेहमी एकाला आनंद वाटतो की मागच्या वर्षी बऱ्याचशा काही न्यू जम्प प्लाझम ज्याला आपण न्यू व्हरायटीज म्हणतो, आपल्याकडे बऱ्याचशा काही एक्सपोर्ट हाऊसेसकडनं लॉन्च केल्या गेल्या आणि ते सुद्धा एक भविष्यासाठी फार मोठी संधी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्यामध्ये
स्पेशल थँक्स टू सह्याद्री की त्यांनी फार मोठं त्या बाबतीत जे जर्म प्लाझमच्या बाबतीत इंडियामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे त्या बाबतीत फार मोठं काम चालवलं आहे. ही आपले टॉप मोस्ट अचिव्हमेंट आहे ॲज अ इंडस्ट्री. त्यानंतर आपले अर्जंट ॲक्शन रिक्वायर्ड काय तर मित्रांनो काय की ह्या तर झाल्या आपल्या अचिव्हमेंट, परंतु अचिव्हमेंटबरोबर आपण आपल्या ॲक्शन्स पण आपल्या कुठे चुका झाल्या आणि आपण कुठे चुकलो हे सुद्धा आपल्या चर्चा करणं गरजेचं आहे. आणि मी ज्या चुका सांगतो आहे त्या कृपया कोणी पर्सनली घेऊ नका. कदाचित तुम्ही ऐकणारे सर्व हुशार शेतकरी आहात, सर्व क्वालिटी करणारे शेतकरी आहात, त्यामुळे तुमचा कुठलाही याच्यामध्ये गैरसमज असता कामा नये की कदाचित तुमचे स्वतःचे प्रोड्यूस चांगले असू शकतो, परंतु ॲज अ ब्रॉड स्पेक्ट्रम जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीची जी इटिंग क्वालिटी होती द्राक्षाची, मी ओव्हरऑल बोलेल, थोडंफार नाशिकच्या बाबतीत बोलेल किंवा जनरलाइज जर स्टेटमेंट दिलं तर इटिंग क्वालिटीच्या बाबतीत मागच्या वर्षी आपण खऱ्या अर्थाने मार खाल्ला आणि याची हे आपण स्वीकारलं पाहिजे. कदाचित मी परत एकदा म्हणतो की कुणी पर्सनली घेऊ नका. जे ऐकणारे श्रोते असतील त्यांची कदाचित क्वालिटी चांगली असेल, त्यांच्या पलीकडे कोणाची क्वालिटी खराब असू शकते. त्यानंतर शुगर इज द मॅटर ऑफ कन्सर्न. देर वॉज लॉट ऑफ ब्रिक्स व्हेरिएशन इन सिंगल बंचेस. म्हणजे एक बंचमध्ये एका बेरीची शुगर 12पासून 18पर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाईट असं होतं की आपण म्हणतो की बाबा अर्ली शुगर येत नाही, जानेवारीत असतात, फरवरीमध्ये शुगरचे प्रॉब्लेम, परंतु तसं नव्हतं. शुगरचे प्रॉब्लेम जे होते ते ऑलमोस्ट एप्रिलपर्यंत कंटिन्यू होते. अँड देन सेकंड वन शेल्फ लाईफ अँड किपिंग क्वालिटी. शेल्फ लाईफ अँड किपिंग क्वालिटीसुद्धा मॅटर ऑफ कन्सर्न होतात. बऱ्याचशा ज्या पोस्ट हार्वेस्ट डिसिजेस आपल्याला दिसले, जसे आम्ही पण आमच्या लेवलला काही ग्रेप्समध्ये डायग्नोज करून बघितलं होतं की बऱ्याच ठिकाणी शेल्फ लाईफ कमी असण्याचं कारण असं होतं की ॲस्परजिलस, रायझोक्टोनिया, बऱ्याचशा फंगस आपल्याला जे द्राक्ष आपण 15 ते 20-25 दिवस स्टोअरमध्ये ठेवले तिची इतकी किपिंग क्वालिटी इतकी आपल्याला दिसली नाही. म्हणजे मी बऱ्याचशा मित्रपरिवाराकडे बघितलं आणि ॲनालिसिस केल्यानंतर असं जाणवलं की कदाचित मे बी प्रॉबॅबिलिटी यावर्षी ड्यू जास्त होते, बऱ्याच काळापर्यंत सकाळी ड्यू जास्त होते आणि या सर्व गोष्टीमुळे शेल्फ लाईफ आणि किपिंग क्वालिटी इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. त्यानंतर कॅनोपीसुद्धा ॲट द टाईम ऑफ हार्वेस्ट जितक्या चांगल्या पाहिजे तितक्या नव्हत्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो या वर्षाचा जो अर्जंट ॲक्शन मी ज्याला म्हटलेलं आहे ते म्हणजे इमर्जिंग पेस्ट प्रॉब्लेम्स. आणि मला वाटतं की हा इमर्जिंग पेस्ट प्रॉब्लेम हा सब्जेक्ट फार सिरियस झाला आहे आणि बिंग ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि तुमच्या सगळ्यांचा सहकार्य असल्यामुळे मला वाटतं की आपण ते इमर्जिंग जे पेस्ट प्रॉब्लेम आहे की जे आपल्याला माझ्या समोर दिसत आहेत तर त्याची आपण थोडी साधक बाधक चर्चा केली पाहिजे, जेणेकरून की आपल्याला पुढे कळलं पाहिजे की बाबा हे पेस्ट प्रॉब्लेम्स काय आणि ह्या पेस्ट प्रॉब्लेमला आपण काय केलं पाहिजे. त्यानंतर ग्लोबल गॅप आणि ॲनेक्झर 5. तर मला तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की जे ॲनेक्झर 5च्या पलीकडचे केमिकल्स वापरू नका, क्योंकि ॲज पर द ग्लोबल गॅप कंप्लायन्स आपण ॲनेक्झर 5च्या पलीकडचे केमिकल्स वापरणं हे आपल्याला ग्लोबल गॅपमध्ये फिटमेंटला येत नाही. किंवा मी एक असं तुम्हाला एक वाईल्ड थॉट सांगू शकतो की जर तुम्हाला एखादं केमिकल वापरायचं असेल आणि ते जर वापरलं तर तुम्ही एक काळजी घ्या की जरी ग्लोबल ॲनेक्झर 5मध्ये नसेल तर ते डिटेक्ट होता कामा नये. त्यानंतर ग्लोबल गॅपचे बरेचसे नियम आपण अजून बऱ्यापैकी फॉलो करत नाही. आजही सोशल कंप्लायन्स असेल, लेबरच्या बाबतीत आपला असणारा हलगर्जीपणा असेल, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो बोलायला फार सोप्या वाटतात, परंतु अजूनही त्या बाबतीत म्हणावं तसं आपल्याकडे काम झालेलं दिसत नाही. बऱ्याचशा गोष्टी पेपरवर आहे. तर मी अशी अपेक्षा करतो की आपण सर्व आज तरुण शेतकरी आहोत, इतक्या डिजिटल मीडिया थ्रू आपण जोडले गेलेलो आहोत. तर मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की ग्लोबल गॅप हे असं माध्यम आहे की हे तुम्ही स्वतः आचरणात आणलं पाहिजे. त्याच्यातनं आपण ज्या गोष्टी शिकतो, जसं फूड सेफ्टी आहे, त्यानंतर पर्सनल हायजीन आहे, आपले लेबरबरोबर काम करण्याचं सोशल स्टेटस आहे. म्हणजे एक प्रकारे ग्लोबल गॅप खऱ्या अर्थाने आपल्या एका शेतकरी म्हणून आपल्याला स्वतःला एक फार चांगलं माध्यम आहे. तर हे अर्जंट ॲक्शन्स आपल्याला फार गरजेचे आहे. याच्यामध्ये मी असं अपेक्षा करतो की पाठीमागील 2 ते 3 दिवसामध्ये जे काही वक्ते लाभले, ज्यांनी न्यूट्रिशनवर तुमच्याशी चर्चा केली असेल, त्यांनी निश्चितच तुम्हाला यावर्षीची इटिंग क्वालिटी, शुगर, शेल्फ लाईफ, किपिंग क्वालिटी या गोष्टीवर तुम्हाला निश्चित चांगली माहिती दिली असेल किंवा कॅनोपी मॅनेजमेंट असेल. तर या सर्व गोष्टीवर मला वाटतं की आपण काम करणं गरजेचं आहे. कारण की एक लक्षात घ्या की आपण एक शेतकरी म्हणून कुणी ओळखलं जात नाही. मी असं अमित म्हणून मला कुणी शेतकरी म्हणून लोक फक्त कुठं ओळखतील तर नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. परंतु जेव्हा आपण भारताच्या बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला एक इंडियन फार्मर म्हणून ओळखलं जातं. तिथं काही इंडिव्हिज्युअल नाव येत नाही, म्हणजे फक्त तिथं इंडियन फार्मर, इंडियन ग्रेप्स आणि इंडियन क्वालिटी आणि या सगळ्या इंडियन कंप्लायन्सेस. तर त्यामुळे कसं आहे की एकाने जरी चूक केली तर ती सर्व इंडस्ट्रीला आपल्याला भोगावं लागते. आणि माझं स्वतःचं नेहमी म्हणणं आहे
की शेती हे क्षेत्र असं आहे की जिथे तुम्हाला संघटित काम करणं गरजेचं आहे, तिथं तुमचा संघटित इफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये आपले सगळ्यांनी जर चांगलं काम केलं म्हणजे या सर्व पॅरामीटर्सवर, म्हणजे जे मी टॉप मोस्ट अचिव्हमेंट सांगितले किंवा अर्जंट ॲक्शन सांगितले, तर इंडिया ॲज ए ब्रँड, इंडिया ॲज ए ग्रेप्स ब्रँड एक चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये आपला समोर येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, सेकंड माझी जी स्लाईड आहे ती मी थोडक्यात तुम्हाला आज बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु असे कुठले टॉप 10 केमिकल्स आहे की जे मागच्या वर्षी आपल्याला ॲनालिसिस झाले. तर थँक्स टू प्रशांत निमसे की त्यांनी मला ही काल त्यांच्या RTI खाली त्यांनी माहिती बोलवली होती, कारण माझ्याकडे इट्स व्हेरी लिमिटेड अप टू द लॅब रिपोर्ट्स ओनली. तर सर्वसाधारणपणे जर विचार करला तर जवळजवळ 65% जे सॅम्पल्स आपल्याकडे फेल गेले होते, तर ते ऑलमोस्ट 3 केमिकल्समुळे फेल गेलेले. त्यामध्ये क्लोरपायरिफॉस आहे, 2-फ्रोमो, 2-क्लोरोफिनॉल आहे, आणि जवळजवळ 21% सॅम्पल जे आहे ते फिप्रोनिल, ॲबॅमॅक्टिन, ॲसिफेट आणि क्लोरोमॅक्पॅटमुळे फेल गेले. आणि ऑलमोस्ट 9% सॅम्पल जे आपले लॅम्बडा सायलोथ्रिन, हेक्झाकोनाझॉल, 4-क्लोरफेन्युरॉनमुळे फेल गेले. परंतु आपण जर याच्यामध्ये नजर टाकली तर आपल्याला प्रामुख्याने जाणवेल तर फक्त एकच फंगिसाईड आहे आणि एकच प्लांट ग्रोथ हार्मोन आहे. अदरवाईज 8 प्रोडक्ट्स आर बिलॉंग्स टू द इन्सेक्टिसाइड्स. मग असं काय होतं की आपल्याकडे इतके कीटकनाशकामध्ये आपले सॅम्पल्स फेल जात आहेत. मग नक्की आपल्याला अपडेट मिळत नाही का, किंवा नक्की आपण मग ज्या स्टेजेसला ते इन्सेक्टिसाईड सजेस्ट केले असेल, क्रॉपचे स्टेजेस तर असू द्यात, परंतु पेस्टच्या स्टेजेस असतील, मग ते आपण बघायला आपल्याकडनं चूक होती का, तर याची आपण थोडी साधक बाधक याच्यामध्ये आपण चर्चा करू. आता हे जे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की बाबा तुमचे जे काही आहेत, म्हणजे तुमचे जे सॅम्पल्स फेल गेले ते बरेचसे इन्सेक्टिसाइड्समध्ये फेल गेले. त्यामुळे एक छोटीशी अवघड स्लाईड आहे, परंतु तुम्ही सगळे डिजिटल मीडियामध्ये फार ॲक्टिव्ह आहात. आपण बऱ्याच वेळा गुगलवर बसतो. माझं असं म्हणेल की आपण स्वतः वैयक्तिक इन्सेक्ट्स आणि इन्सेक्ट क्लासेस, इन्सेक्ट फॅमिलीज, त्याचे सब क्लास याचा थोडासा अभ्यास करावा. मित्रांनो, परवा मी एक ऑडिओ दिला होता की मी असा सहज ऑडिओ दिला होता, पण मला खूप लोकांची रिप्लाय आले की आम्ही तो ऑडिओ खूप चांगला होता, तू जो स्पोडोप्टेरावर जो बोललास ते खरंच चांगला होता. मी काही फार वेगळं बोललो किंवा असं जगावेगळं काही विशेष बोललो असं मला काही वाटत नाही. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही स्वतः ही स्लाईड थोडीशी केअरफुली बघा. तुम्हाला असं वाटेल की अरे आम्ही ही स्लाईड आम्ही बघून काय करायचं, आम्हाला फक्त तू सांग कशावर काय मारायचं आहे. पण हे इतकं सोपं नाही मित्रांनो, कशावर काय मारायचं आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण प्रत्येक इन्सेक्ट्स हा कुठल्या क्लासमध्ये ते समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर तो जो इन्सेक्ट आहे तो ज्या क्लासला बिलॉंग करतो त्या क्लासचे काय वैशिष्ट्य आपण समजून घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर इन्सेक्टचे 2 क्लास पडतात, है ना. एक 2 मिनटं फक्त मी तुमचा वेळ घेईन. त्यामध्ये एक मोठे तौर एक आपण त्याला एक विंगेड इन्सेक्ट्स म्हणतो आणि एक विंगलेस इन्सेक्ट्स म्हणतो, म्हणजे पिट्रिगोटा आणि ॲप्टेरगोटा. तर यामध्ये एक ब्रॉडर कन्सेप्टमध्ये जे विंगेड इन्सेक्ट्स आहे त्याच्यामध्ये दोन सब क्लासेस आहे, एक एंडोप्टेरिगोटा आणि एक एक्झोप्टेरिगोटा. परंतु एक लक्षात घ्या, इथून पुढे मी जे सांगणार आहे ते फार तुम्ही केअरफुली ऐका. आता जर तुम्ही इथे एंडोप्टेरिगोटाच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे इन्सेक्ट दिसतील. 1 नंबरचं दिसते तुम्हाला लेप्टोप्टेरा, सेकंड दिसते कोलिओप्टेरा. तर तुम्ही म्हणणार हे काय, तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्या पुढे दिलेलं आहे कोलिओप्टेराच्या पुढे दिलं आहे बिटल्स. मग जेव्हा तुम्हाला कधी माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस तुम्हाला थोडासा वेळ आहे गुगलवर जाऊन तुम्ही टाईप करा की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोलिओप्टेरा, है ना, व्हॉट आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लेप्टोप्टेरा. ह्या सगळ्या गोष्टी याच्याकरता करा की जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस कुठले केमिकल चूज करायचे ते चूज करत असताना जर तुम्हाला तो इन्सेक्ट्स कुठल्या क्लासमध्ये मोडतो ते जर कळलं तर तुम्हाला इन्सेक्ट चूज करणं किंवा त्याच्यावरती इन्सेक्टिसाईड चूज करणं फार सोपं जाईल. फॉर एक्झाम्पल आता लेप्टोप्टेरा आहे, तुम्ही जर गुगलवर गेले आणि लेप्टोप्टेरा टाईप केले की लेप्टोप्टेरामध्ये कुठले इन्सेक्ट्स येतात, तर नो डाऊट आता तुमच्याकडे जी मॉथ येते किंवा तुम्ही जी आळीचा जो प्रकार म्हणतो आपण, हेलोथिस असेल किंवा स्पोडोप्टेरा असेल किंवा आता बऱ्याचशा बाकीच्या पण काही ज्या आळ्या आहेत त्याच्यामध्ये आपण ज्याला वेबिंग कॅटरपिलर म्हणतो, स्पिंजिड कॅटरपिलर म्हणतो. तर होतं काय नाही की ज्यावेळेस तुम्ही ते बघणार अरे लेप्टोप्टेरा, अच्छा लेप्टोप्टेराचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला लेप्टोप्टेरासाठी आपल्याला स्टमक पॉयझन इन्सेक्टिसाईड पाहिजे. लेप्टोप्टेराचा जो इन्सेक्ट्स आहे जो लेप्टोप्टेरामध्ये बिलॉंग करतो त्याच्यामध्ये माउथ पार्ट त्याचे चिविंग अँड बायटिंग टापचे माउथ पार्ट आहे. अरे मग चिविंग अँड बायटिंग टापचे माउथ पार्ट असेल तर मग आपल्याला स्पेसिफिक कुठलं इन्सेक्टिसाईड असं सूट केलं पाहिजे की त्याच्यामध्ये स्टमक पॉयझन इन्सेक्टिसाईडचे ॲक्शन जास्त असेल. सेकंड, तुम्ही इकडचा जर ग्रुप बघितला जो मी एक्झोप्टेरिगोटा म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये
बरेच आहे. हेमिप्टेरा म्हणजे बग्स आहे, म्हणजे तुमचं मिलीबग वगैरे येतो. होमोप्टेरा म्हणजे तुम्ही ॲफिड्स किंवा आपल्याकडे जॅसिड्स येतात. मग तुम्ही होमोप्टेराचे जर वैशिष्ट्य बघितले तर तुम्हाला कळेल की होमोप्टेरा म्हणजे काय, की त्याच्यामध्ये असलेला इन्सेक्ट्स कुठून ॲब्सॉर्प्शन करतो है ना. त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे तो कुठून आहे, तो मोस्टली तो झायलम आणि फ्लोएममधनं तुमचा सेल्स ॲब्सॉर्ब करतो. मग आपल्याला कुठले इन्सेक्टिसाईड वापरले पाहिजे त्याच्याकरता की जे झायलम आणि फ्लोएममध्ये वर्क करतात. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड आहे, पण मी असं म्हणेल की फार अवघड आहे असं काही नाही आहे. आपण थोडासा एका इन्सेक्टवर वेळ घेतला तर तुम्हाला सोपं आहे. जसं आज तुमच्याकडे आळी येते, ती सगळी लेप्टोप्टेराला बिलॉंग करते. तुमच्याकडे जे फ्ली बिटल येतात ते कोलेप्टरला बिलॉंग करतात. मिलीबग येतो ते हेमिप्टरला बिलॉंग करतो. म्हणजे हे काही तुम्ही थेरॉटिकली असं समजू नका. तुम्ही या थेरॉटिकलचा ज्यावेळेस प्रॅक्टिकली त्याला जोर देणार तर त्यावेळेस तुम्हाला इन्सेक्टिसाईड चूज करणं आणि त्या इन्सेक्टिसाईडच्या मोड ऑफ ॲक्शननुसार त्या इन्सेक्टची आपल्याला कार्यपद्धती ठरवणं हे आपल्याला सोपं जाईल. तर जरी ही स्लाईड थोडीशी अवघड वाटली असेल मित्रांनो, पण तुमच्या भविष्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या नॉलेजसाठी ही स्लाईड फार गरजेची अशी वाटली. आणि आमचे एक मित्र आहे स्वप्नील बोराडे म्हणून, त्यांनी पण ह्या कामी मला बरीचशी मदत केली, तर थँक्स टू देम ऑल्सो. आता सेकंड जी स्लाईड आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो की आपल्याकडे जनरली बऱ्याच मागच्या 10-15 दिवसापूर्वी पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की अरे आमच्याकडे अळीचे अटॅक आहे. आता ही स्लाईड तुम्ही थोडीशी मित्रांनो जरा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही व्यवस्थित बघा. जर आपण बघितलं तर हे बघा, स्पोडोप्टेरा लिट्युरा म्हणजे तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं की तुम्ही म्हणतात तिला काळी अळी म्हणतात किंवा झुपक्यात येणारी अळी म्हणतात किंवा तुम्ही असं म्हणता तिला लष्करी अळी म्हणतात तुमच्या भाषेमध्ये. परंतु तिचे सायंटिफिक नेम्स बरोबर तिच्या स्पेसिस पण बऱ्याच येतात. आपण इतकं डिटेलमध्ये जाऊयात नको. मला तुम्हाला स्पोडोप्टेराच्या बाबतीत हे सांगायचं की मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही पेपर लावत होते, पेपर लावायच्या वेळेस शेतकरी म्हणायला लागले अरे अळीचा खूप अटॅक आहे. मागच्या 10-15 दिवसापूर्वी आमचे काही माझ्या घरातले असतील किंवा नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, ते फोन केला की अरे आमच्याकडे अळीचा खूप अटॅक झाला. तर माझं सगळ्यांना त्यावेळेस असं सांगणं पडलं की तुम्ही लोक अळीचा अटॅक जो आहे तुमच्याकडे, जो स्पोडोप्टेराचा अटॅक आहे, ज्याला आपण टोबॅको इटिंग कॅटरपिलर पण म्हणतो, तर तो आपण ओळखायला विसरलो. त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की आपलं स्वतःचं बागेमध्ये निरीक्षण कमी पडलं. आपण स्वतः बागेत जाऊन ती जी स्टेज होती की ज्या स्टेजला ती अळी आपण आपल्या लक्षात आली पाहिजे, तिचं स्काउटिंग झालं पाहिजे, ती आपण केली नाही. आता तुम्ही जर ह्या स्लाईडमध्ये बघितलं असेल, एग्ज मास म्हटलेलं आहे, एग्ज मास. जर ही अशा प्रकारचे एग्ज मास तुमच्या फील्डमध्ये दिसले आणि त्याच्यावर जर असं पांढरट आणि ब्राउनिश कलरचं आवरण आहे आणि तुम्ही जर छोटंसं आवरण जर बाजूला केलं तर तुम्हाला हा जो सेकंड स्लाईड दिसते अर्ली इन्स्टास इमर्जिंग म्हणतात, अशा तुम्हाला कमीत कमी 100-150 आळ्या त्याच्यातनं बाहेर पडलेल्या दिसतील. आणि ही जी अळी असते म्हणजे ज्याला आपण लेप्टोप्टेरा म्हणतो, त्या लेप्टोप्टेरा क्लास ऑफ फॅमिलीमध्ये त्यांचे एक इन्स्टार असतात. म्हणजे प्रत्येकाचे एक इन्स्टार ठरलेले असतात, प्रत्येकाचे एक स्टेजेस ठरलेले असतात आणि त्या स्टेजेसनुसार ती जात असते. म्हणजे अर्ली इन्स्टार्स इमर्जिंग तुम्हाला अशी दिसेल, त्यानंतर सेकंड अँड थर्ड इन्स्टार लार्वी तुम्हाला अशी दिसेल आणि जी फुल ग्रोन लार्वी आहे म्हणजे 4th and 5th इन्स्टार लार्वी ती तुम्हाला अशी या स्लाईडमध्ये दिसेल. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला अळी कधी कळली की ज्यावेळेस ती कमीत कमी 10 सेंटीमीटर झाली, म्हणजे 10 सेंटीमीटर नाही म्हणता येणार, 4-5 सेंटीमीटर झाली त्यावेळेस किंवा 3 सेंटीमीटर झाली. याचा अर्थ आपलं कुठंतरी दुर्लक्ष झालेलं आहे. आपण फक्त पेस्टिसाईड टँक किंवा आपल्या प्लॉटच्या फक्त पहिले 2-3 झाडे जातो आहेत, आपण काही फार डिटेलमध्ये जात नाही आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे की इन्सेक्टिसाईड्समध्ये काम करत असताना, इन्सेक्टिसाईड्समध्ये वापरत असताना हे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह तर गोष्टी आहेच, पण त्याबद्दल तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जेही कुठलं औषध अळीसाठी वापरायचं आहे तर ते पहिल्या 3 स्टेजेसमध्ये जर गेलं तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. म्हणजे हा एग्ज मास ही स्टेजमध्ये भेटलं वेल अँड गुड, किंवा ॲटलिस्ट हिस्टेरिशियस तुम्हाला भेटली पाहिजे जी जस्ट एग्जमधून हॅच झालेली तुम्ही बघू शकता. आणि सेकंड अँड थर्ड इन्स्टार लार्वी बघा, ज्यावेळेस ती एग्जमधून हॅच झाल्यानंतर ती कशा प्रकारे दिसते. पण आपण सगळेजण 4th and 5th इन्स्टार लार्वीकडे अटॅक करायला जातो आणि मग आपली अशी इच्छा असते की आपण सकाळी औषध मारलं की नाही दुपारी लगेच कंट्रोल मिळायला पाहिजे. एक लक्षात घ्या मित्रांनो, ती प्रौढ अळी झालेली आहे. त्या प्रौढ अळीवर तुम्हाला इतक्या लवकर असं 24 तासामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही की तुम्हाला कंट्रोल दिसेल. मग तुम्हाला अशा प्रकारचे इन्सेक्टिसाईड्स वापरावं लागतील की जे तुमच्या निर्यातीसाठी अलाउड नाही आहे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की ही स्लाईड तुम्हाला स्पेसिफिक सांगण्याचा उद्देश असा आहे, जर तुमच्याकडे अळीचे अटॅक आहे तर तुम्ही स्वतः ते पान उलटं करून बघा, तुम्हाला असे झुपक्यात अंडे घातलेले दिसतील आणि ते जर अंडे जेव्हा तुम्ही बाजूला करतात तुम्हाला अशा प्रकारच्या असंख्य अळ्या दिसतील. तर ही अळी म्हणजेच आपण याला स्पोडोप्टेरा लिट्युरा म्हणतो. ही कंट्रोल करणं काहीही अवघड नाही आहे, परंतु हिचं सगळ्यात मोठं सक्सेस आहे ते म्हणजे
ऑब्झर्वेशन आणि आयडेंटिफिकेशन्स. आणि तुम्ही या स्टेजला तुमच्याकडे जे प्रचलित केमिकल आहे, जे अनेक जर फाईलमध्ये आहे, जसे सायनायट्रोपिनॉल आहे, जे आपल्याकडे बेनी वगैरे नावाने येतं, किंवा इमॅमॅक्टिन बेन्झोएट आहे, किंवा स्पिनोटोटर्म आहे, स्पायनोटर्म आहे, किंवा स्पिनोसॅड आहे ना. हे कुठलंही केमिकल तुमचं जर राईट स्टेजेसमध्ये जर गेलं तर 100% तुम्हाला कंट्रोल मिळू शकतो. परंतु जर तुम्ही 4th and 5th स्टार लार्वीकडे जर कंट्रोल करायचा विचार करणार तर तुम्हाला कंट्रोलला वेळ लागेल, आणि ॲटलीस्ट 72 hours तुम्हाला ती घेईल. तर ऑलरेडी मी स्लाईड तुम्हाला दाखवली. आणि मागच्या वर्षी बऱ्याच, म्हणजे ही आळी काही एका पिकावर जगत नाही मित्रांनो, जी तुमच्या सोयाबीनवर जगते, ॲपलवर जगते, ओनियनवर जगते, ग्रेप्स आहे, टोबॅको आहे, शुगरकेन आहे, टोमॅटो आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला द्राक्षाच्या प्लॉटमध्ये अल्टरनेट होस्ट प्लांट राहणार नाही. अल्टरनेट होस्ट प्लांट म्हणजे जिथं ही आळी वास्तव्य करू शकते असे अल्टरनेट होस्ट प्लांट आपल्या आजूबाजूला नसावे. आपलं स्वतःचं आयडेंटिफिकेशन अत्यंत परफेक्ट असावा या आळीला कंट्रोल करत असताना. आणि ही जी आळी आहे, या आळीला जे मी कंट्रोल मेजर सांगितले, हिला फक्त केमिकल कंट्रोल करून आपल्याला चालणार नाही, तर त्याबरोबर एक फेरोमॅन ट्रॅप्स आपल्याकडे मिळतात. बरेचसे मित्रपरिवार किंवा सहयोगी हे आपले बरेचसे बायोलॉजिकल्समध्ये काम करतात. तर मला सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठले तरी बॉटॅनिकल इन्सेक्टिसाइड्स की ज्याच्यामध्ये काहीतरी अडल्ट्रेट करून बरेचसे, म्हणजे त्याच्यातले खूप चांगले पण लोक आहेत, परंतु काही लोक जे अडल्ट्रेट करून विकतात. मला सगळ्यांना आव्हान आहे की त्याच्याहीपेक्षा तुम्ही फेरोमॅन ट्रॅपवर लक्ष घ्या. फेरोमॅन ट्रॅप ही फार मोठी संधी आहे आपल्याकडे. ऑलरेडी त्याच्याबद्दल मला वाटतं मागच्या 2 लेक्चर्समध्ये कवर केलेलं आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमॅन ट्रॅप्स येतात. म्हणजे ह्या तुमची जी स्पोरोप्टराचा फेरोमॅन ट्रॅप्स वेगळा आहे, एलोथीचा वेगळा आहे, त्यानंतर फ्रूट फ्लायचा वेगळा आहे. तुम्हाला असं वाटतं की काय फरक पडतो 40 रुपयाच्या फेरोमॅन ट्रॅप्सनी, पण असं समजू नका मॅडम. ते फेरोमॅन ट्रॅप्स जे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लूर असतात, आणि सगळं डिपेंड असतं त्या लूरच्या क्वालिटीवर. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये जे काही लोक इनपुट सेगमेंटमध्ये काम करतात, माझं सगळ्यांना एक कळकळीची विनंती की बाबांनो, शेतकऱ्यांना फेरोमॅन ट्रॅपवर विश्वास कमी व्हायचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याची सबज्युडियस क्वालिटी. माझं असं म्हणणं आहे 50च्या ऐवजी 200 रुपये घ्या, 200 रुपयाच्या ऐवजी 300 रुपये घ्या, परंतु शेतकऱ्याला असं नाही वाटलं पाहिजे की अरे मी फेरोमॅन ट्रॅप लावला तर मला रिझल्ट भेटला. परंतु त्याच्यामध्ये असणारं जे काही कंटेंट असेल, मग मिथिलिजिनॉल असेल किंवा अजून XYZ तो काही लूर असेल, त्या लूरचं कॉन्सन्ट्रेशन, त्या लूरची घेण्याची काळजी, या सर्व गोष्टी जर आपण एक्झॅक्टली यूज केल्या तर फेरोमॅन ट्रॅप ह्याच आळीसाठी नाही तर ओव्हरऑल इन्सेक्टिसाइड्स कंट्रोल करण्यासाठी, कमी वापरण्यासाठी आणि इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी फार उपयोगी पडतात. त्यानंतर लाईट ट्रॅप आहे. त्यानंतर 2 प्रकारचे व्हायरसेस असतात. एक न्यूक्लिओपॉलीहायड्रस व्हायरस म्हणतो ज्याला आपण, म्हणजे SLNPV म्हणतो किंवा SLHNPV म्हणतो. म्हणजे जो हेलोथीसाठी, हिरव्या आळीसाठी वापरला तो त्याला HNPV म्हणतात, आणि जो काळ्या आळीसाठी तुमच्या भाषेमध्ये स्पोरोप्टरासाठी वापरला जातो त्याला आपण SNPV म्हणतो. तर हे जे प्रकारचे जे व्हायरसेसच्या काही आपल्याकडे रेडीमेड फॉर्म्युलेशन मिळतात, NH-RADIAP आहे, काही चांगले लोक पण करतात. तर तुम्ही मित्रांनो ह्या गोष्टीचा पण वापर करा, कारण की ही जी आळी आहे या आळीला मारण्याचं असेल तर तुम्हाला स्टमक पॉइझन इन्सेक्टिसाइड्स लागतात. आणि या सर्व इन्सेक्टिसाइड्समध्ये हे जे व्हायरसेस मी सांगितलेले याच्यामध्ये स्टमक पॉइझन असलेली क्रिया आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे व्हायरसेस कंटेन असलेलं कुठलंही केमिकल स्प्रे करतो, त्यानंतर ती आळी ज्यावेळेस ते पान खाते, पान खाल्ल्यानंतर त्या आळीच्या पोटामध्ये एक 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये एक पॅरालिसिस होतो, तिला लकवा होतो. त्यानंतर एक प्रकारे ती वॉमिटिंग करते आणि तुम्हाला 72 तासामध्ये ती आळी फाटलेली दिसेल. मग याकरता हे सगळ्या औषधाची फार गरज आहे. केमिकल कंट्रोलमध्ये मी ऑलरेडी सांगितले 5 ते 6 चांगले केमिकल्स आहे ज्याचा तुम्ही वापर करू शकतात. आपण ते नंतर बघूयात. परंतु आळी कंट्रोल करणं फार मोठी गोष्ट नाही आहे. पण मला तुम्हाला प्रामुख्याने जे आपण पहिल्या स्लाईडमध्ये जे बघितलं की आपल्या न्यू इमर्जिंग इन्सेक्ट्स काय, आणि या न्यू इमर्जिंग इन्सेक्ट्स आपल्याला दिसतील कधी जर आपलं बारीक लक्ष आपल्या प्लॉटवर असेल तर. आणि हे मी पुन्हा एकदा सांगतो की कदाचित तुम्ही सर्व ऐकणाऱ्यांचं बारीक लक्ष असेल, जे ऐकत नाही त्यांच्याकरता हा ॲप्लिकेबल आहे माझं बोलणं. आणि त्यामुळे कुणीही कुठल्या गोष्टी पर्सनल घेऊ नका. तर मला एक सांगणं आहे की तुम्ही जर बघितलं तर खूप नवीन नवीन कॅटरपिलर्स आपल्याला दिसत आहेत आळीच्या. जशी ही एक कॅटरपिलर आहे जिला आपण स्पिंजेड कॅटरपिलर म्हणतो. सध्या पण तुम्हाला काही प्रमाणात तुम्हाला या कॅटरपिलरचा आजसुद्धा, म्हणजे इनफॅक्ट आत्तासुद्धा तुम्हाला या कॅटरपिलरचा आपल्याला अटॅक दिसतो आहे. इट्स ऑल बिलॉंग टू द लेप्टोप्टेरा फॅमिली. म्हणून मी जे तुम्हाला सांगितलं ना की कॅटरपिलर कशात मोडतात तर लेप्टोप्टेरा. मग लेप्टोप्टेराचं वैशिष्ट्य काय, तर मग याला स्टमक पॉइझन इन्सेक्टिसाइड पाहिजे, याला कॉन्टॅक्ट पॉइझन इन्सेक्टिसाइड पाहिजे. मग याच्यामध्ये याची मोड ऑफ ॲक्शन कशी आहे ते सगळं तुम्हाला समजेल. त्याकरता तुम्ही मी तुम्हाला क्लासेस ऑफ इन्सेक्टची जी स्लाईड सांगितली तर ती स्लाईड तुम्ही बघितली पाहिजे. आता ह्या आळीचा पण आपल्याला
मोठ्या प्रमाणात प्रकोप दिसतो की जी आपल्याला असं वाटतं की बाबा ही काहीतरी वेगळी आली, ही काही नाही. इट्स कॉल्ड ॲज अ स्पिंजिडी कॅटरपिलर्स. त्यानंतर मागच्या वर्षी वेबिंग कॅटरपिलर नावाचा जो आपल्याला एक प्रकार दिसला, ही पण आपल्याकडे कॅटरपिलर दिसली, वेबिंग कॅटरपिलर. आता वेबिंग कॅटरपिलरच्या बाबतीत मित्रांनो याच्या ज्या स्पेसिस आहे आणि खाली स्पेसिस आयडेंटिफाय करणं, स्पेसिस डिक्लेअर करणं, हे काही मी जाऊन बघितलं किंवा असं इतकं व्हर्बली होत नाही. स्पेसिससाठी फार मोठ्या यंत्रणा काम करतात, त्याच्याकरता पूर्ण इन्सेक्ट मॉर्फॉलॉजी स्टडी केली जाते, बघ त्याच्यानंतर ती स्पेसिस आपल्याला सांगितली जाते. परंतु जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वर्षी अशा प्रकारे आपल्याला वेबिंग कॅटरपिलर दिसल्या की ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज होते त्या फ्लावरिंग स्टेजमध्ये टिपिकली तुम्हाला अशा प्रकारे ती आळीमध्ये गेलेली दिसली. आणि ज्यावेळेस तो गट मोठा झाला तुम्हाला ते त्यावेळेस कळलंच नाही आहे ना. आणि मग ते नंतर कळलं की अरे 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 आपल्याकडे अटॅक झाला आणि मग माझे द्राक्ष खराब झाले आणि मग तिने अळीने डॅमेज केला. तर हे सर्व जे काही कॅटरपिलर्स मी जे तुम्हाला दाखवतो आहे, हे सर्व कॅटरपिलर्स मग त्याच्यामध्ये ते जे तुम्हाला प्रामुख्याने मी सांगितले, वेबिंग असेल, स्पिंजिड असेल किंवा हेलोथिस असेल किंवा स्पोडोप्टेरा असेल, हे सर्व कॅटरपिलर्स तुम्हाला जे मी अळीला जे औषध सुचवले त्या औषधाने कंट्रोल होऊ शकतात. ते आपण परत शेवटच्या स्लाईडमध्ये बघूयात. त्यानंतर जो इमर्जिंग जो इन्सेक्ट प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये मला वाटतं की फ्रूट फ्लाय. आता आमचे मित्र इथं योगेश रिकामे बसलेले आहे की त्यांचं पण मला फार प्रामुख्याने म्हणणं होतं की दादा फ्रूट फ्लायवर आपण बघूयात. परंतु मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेल की फ्रूट फ्लाय हा फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे. आणि सेन्सिटिव्ह इश्यू म्हणजे असा आहे की काही फ्रूट फ्लाय असे की काही कंट्रीजमध्ये जे फ्रूट फ्लाय ॲज पर द फायटोसॅनिटरी नॉर्म्समुळे ते सुद्धा काही प्रोहिबिटेड आहे. त्यामुळे माझ्याकडे फ्रूट फ्लायच्या काही स्पेसीज आहेत ज्या मला वाटतं की त्या फ्रूट फ्लायच्या स्पेसीज असू शकतात. परंतु आज आपण त्याच्यावर डिटेल बोलणं नको. एकच आहे की ह्या ज्या फ्रूट फ्लाय आहे या फ्रूट फ्लायला जर बेटर कंट्रोल करायचं असेल तुम्हाला तर याच्याकरता फेरोमन ट्रॅप हे सगळ्यात प्रमुख आपल्याकडं माध्यम आहे. त्यानंतर सेकंड माध्यम आहे आपला प्लॉटचा क्लीननेस, ऑर्चिडची हायजीन, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे मागे इन्सेक्टिसाईड सुचवले आहे ना, त्या इन्सेक्टिसाईडने सुद्धा तुम्हाला त्याला कंट्रोल मिळू शकतो. परंतु फ्रूट फ्लाय हा फार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप सिरियसली याच्यावर विचार करावा लागेल. कारण मागच्या वर्षी ज्या कलर व्हरायटीज होत्या त्या कलर व्हरायटीजमध्ये नियर टू हार्वेस्ट वगैरे मोठ्या प्रमाणात आपल्याला फ्रूट फ्लाय सापडल्या. सध्या तरी आपण त्याला स्कॅव्हेंजिंग फ्रूट फ्लाय असं म्हणतो. परंतु अजून त्याच्यामध्ये काही स्पेसीज असतील जे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या सीझनमध्ये कळतील. ही ॲज युजल तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे स्टेम बोररची, की स्टेम बोररमध्ये पण आपल्याला एक नवीन स्पेसीज आपल्याकडे दिसलेली आहे. म्हणजे सेलोस्ट्रोमा स्कॅबेटर आहे, स्ट्रोमॅटियम बार्बेटम आहे, त्यानंतर पिडेर्विशिया कॅडॅम्बी आहे. तर आज काही मी स्टेम बोररविषयी जास्त बोलणार नाही. फक्त तुम्हाला मला याच्यातनं एकच सांगायचं आहे या स्लाईडमधनं. तुम्हाला काहीतरी सायंटिफिक सांगून मला पण काही फार वेगळं तुमच्यापेक्षा वेगळे मला असं दाखवायचं नाही. पण मला असं सांगायचं की मित्रांनो, जितकं तुम्ही डिसिजेसला सिरियसली घेता तितकंसुद्धा इन्सेक्ट्सला सिरियसली घ्या. कारण की जर तुम्ही इन्सेक्ट्सला जर सिरियसली घेतलं नाही आणि इन्सेक्टला जर आपण समजून घेतलं नाही आहे ना, तर येणाऱ्या काळामध्ये आज बघा जवळजवळ 10 जे सॅम्पल्स फेल झाले त्याच्यातले 90% सॅम्पल्स तुमचे फक्त इन्सेक्टिसाईडमुळेच फेल झालेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ह्या इन्सेक्टिसाईड्स जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागेतलं निरीक्षण, त्याच्यानंतर स्काउटिंग आणि एक ओव्हरऑल जी एक टर्मिनॉलॉजी आपण उपयोगात आणतो ज्याला आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे फक्त केमिकल मेथडनी कंट्रोल करणे नव्हे, तर केमिकल मेथडबरोबर जेव्हा काही बाकीच्या मेथड असतील ज्याला आपण मेकॅनिकल मेथड म्हणतो, म्हणजे स्टेम बोररच्या बाबतीत कलेक्शन किंवा कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन असतील, किंवा केमिकल मेथड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमन ट्रॅप्स लावणं असेल, किंवा काही प्रकारचे काही ट्रायकोग्राम नावाचे काही स्पेसिफिक जे बीजसाठी वगैरे जे कामाला येतात, जे स्ट्रिप्स असतात है ना. तर कधी तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल, परंतु जेही लोक कोणी परदेशात फिरले असेल आणि त्यांनी जर कदाचित व्हेजिटेबलच्या प्लॉटमध्ये गेले असेल तर त्यांना सगळं दिसेल की ते कशा पद्धतीने एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्यांचा चांगला येतो. सोलर ट्रॅप असेल तर, परंतु आपल्याकडे असं झालेलं आहे की मी 2000 रुपयाचं कीटकनाशक मारेल, परंतु मला 100 रुपयाच्या फेरोमन ट्रॅपवर खर्च नको, मला 500 रुपयाच्या सोलर ट्रॅपवर खर्च नको है ना, मला ट्रायकोग्रामावर खर्च नको, मी डर्मा नाही म्हणतो ट्रायकोग्रामावर खर्च नको, मला अशा काही गोष्टी नको. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार सिरियसली घ्यावा लागणार आहे. बिंग एज्युकेटेड फार्मर्स आपण सगळे आहात, तर माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण थोडंसं म्हणजे जितके सिरियस आपण डावणीमध्ये आहात त्याच्यापेक्षा जास्त सिरियस आपण इन्सेक्टिसाईडच्या बाबतीत व्हावा
अशी माझी टिपिकली तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या क्विक नोट काय आहे फॉर सीझन 2021 जे मला तुम्हाला वाटतं की ते सांगावं. त्यामध्ये प्रामुख्याने जे काही चेंजेस जे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यामध्ये क्लोरपायरिफॉस आहे की जो ऑलमोस्ट ब्लॅकलिस्टेड बाय ऑलमोस्ट ऑल मेजर सुपर मार्केट्स. त्यामुळे चुकूनही ऑक्टोबरनंतर तुम्ही क्लोरोपायरिफॉस वापरू नका, कारण क्लोरोपायरिफॉसचा ट्रेस ॲज वेल ॲज रेसिड्यू हे सुद्धा बऱ्याचशा जर्मन सुपर मार्केट्सने याला बॅन केलं आहे. सेकंड जे काही केमिकल्स मी 4, 5, 6 नंबरचे जे 3 केमिकल दिलेले ज्याला आपण निओनिकोटिनाइड नावाची फॅमिली म्हणतो, त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे जे मार्केटमध्ये बऱ्याच नावाने येतं. कारण एक चर्चेचं जर असल्यामुळे कंपनीचं नाव घेणं आपल्याला बरोबर दिसत नाही ब्रँड नेमचं, परंतु तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की इमिडाक्लोप्रिड आहे. क्लोथियाडिन म्हणजे जे मार्केटमध्ये बऱ्याचशा नावाने येतं, डेंटासू वगैरे वगैरे, डेंटासूल वगैरे नावाने येतं. इमिडाक्लोप्रिड म्हणजे बऱ्याच एक केमिडा येतं, टाटा मिडा येतं, कॉन्फिडर येतं, बऱ्याचशा नावाने ते नागार्जुना मिडा येतं, खूप नावं आहे त्याचे. त्यानंतर थायमॅथॉक्झम म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्टर येतं, स्लेअर येतं, असे बरेचसे नावं येतात. तर हे जे केमिकल्स आहे निओनिकोटिनाइड, हे निओनिकोटिनाइड केमिकल वापरताना तुम्ही फार काळजी घ्या. या कुठल्याही केमिकलची MRL चेंज नाही झालेली, परंतु सगळ्या सुपर मार्केट्स पर्टिक्युलरली जे लोक जर्मन सुपर मार्केटसाठी काम करतात, म्हणजे जे लोक अशा काही एक्सपोर्ट हाऊसेसला माल देतात की जे लोक स्पेसिफिक युरोपियन मार्केट किंवा जर्मन सुपर मार्केट करतात, या लोकांनी पर्टिक्युलरली ह्या केमिकलचं डिटेक्शन येणार नाही याची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्या वडून जाऊन सांगतो की 1/5/2021 पासून बऱ्याचशा सुपर मार्केटची ज्या काही कंप्लायन्स लिस्ट आल्या आहे की ज्याला आपण स्टॅटिस्टिक्स लिस्ट म्हणतो, या लिस्टमध्ये हे तिन्ही केमिकल्स हे ऑलमोस्ट ग्रे अँगलमध्ये, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की जर तुम्ही हे 3 केमिकल्स वापरून जर तुमचा 1/5/2021 नंतर जर ते फ्रूट्स ॲरिव्ह झाले, म्हणजे 1/5/2021ला जर तिथं माल पोहोचला, म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे तो माल तुम्ही 15, 20, 25 मार्चच्या नंतर जर हार्वेस्ट केला असेल, तर त्या मालामध्ये जर तिथं पोहोचल्यानंतर बऱ्याचशा सुपर मार्केटला हे तिन्ही केमिकलचे डिटेक्शन नको आहे. तर मग हे डिटेक्शन यायचं नसेल तर काय आपण काळजी घेतली पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. तर याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड नो डाऊट हे तुम्हाला स्प्रेला वगैरे वापरायला काही हरकत नाही. एखादे 2 तुम्ही स्प्रे घेतले. ड्रेंच करायचे असेल तर तुम्ही मॅक्झिमम फ्लावरिंग स्टेजपर्यंत ड्रेंच करा, फार मोठा उशिरा ड्रेंच करू नका. त्यानंतर क्लोथियाडिन तुम्ही जर तुम्हाला सुरुवातीला गरज आहे तुम्ही फ्लावरिंगच्या आत 1 किंवा 2 स्प्रे घेऊ शकतात, परंतु याची उशिरा ड्रेंचिंग टाळावी, कारण की आपल्याला बाकीचे पण पर्याय बरेचसे आहे. त्यानंतर एक थायमॅथॉक्झम नावाचं जे केमिकल आहे याचे पण तुम्ही नॉर्मली 1 ते 2 स्प्रे घेऊ शकतात फ्लावरिंगपर्यंत, तुम्हाला कुठलीही अडचण नाही, परंतु याची ड्रेंचिंग प्रामुख्याने तुम्ही टाळावा. कारण की एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हा केमिकल एक त्याने जर 5मध्ये नाही आहे, त्यामुळे मी जर तुमच्यापुढे उभं आहे तर मी तुम्हाला सांगितलंसुद्धा नाही पाहिजे की थायमॅथॉक्झम वापरा. परंतु कसं आहे की शेतकऱ्याला पण जर सगळंच वापरायचं नाही तर मग वापरायचं तरी काय. त्यामुळे माझं एक सांगणं राहील की हे केमिकल तुम्ही ॲनेक्झर 5मध्ये नाही आहे. त्यानंतर कृपया याला सबस्टिट्यूट प्रॉडक्ट भरपूर आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्याकडे बिप्रोफेंजिनसारखं केमिकल आहे जे तुम्ही बार्क वॉश करू शकतात. अर्ली पिरियडमध्ये तुम्ही फ्लावरिंगच्या आत तुम्ही ते वापरू शकता बिप्रोफेंजिनसारखं केमिकल, परंतु त्याचाही पण जास्त आपल्याला उशीर वापर करता कामा नये, कारण उशीर वापर केला तर नो डाऊट आपल्याला त्याच्यामध्ये सॅम्पल फेल जाण्याची आपल्याला शक्यता आहे. त्याच्यानंतर जे दुसरं जे केमिकल आहे ज्याला तुम्ही आपण स्पायरोट्रामॅट म्हणतो, म्हणजे मोव्हेंटो ओडी वगैरे सारखं केमिकल आहे ना, हे केमिकल्स तुम्ही वापरू शकतात जर तुम्हाला जर मिलीबगचा कन्सर्न वाटतोय तर. परंतु थायमॅथॉक्झमची ड्रेंचिंग तुम्ही कटाक्षाने टाळावी. इमिडाक्लोप्रिड आणि क्लोथियाडिन याचं डिटेक्शन येणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्या. त्यानंतर दुसरं जे केमिकल मी सांगितलं तुम्हाला बिप्रोफेंजिन, तुम्ही सर्व प्रकारचं हे केमिकल्स याची MRL 0.01 आहे. अर्लियर डेजमध्ये तुम्हाला बार्क वॉशिंग असेल वगैरे ॲप्लॉड नावाने वगैरे मार्केटला येतं, तुम्ही वापरायला काही हरकत नाही. परंतु लेटर म्हणजे फार उशिरा ते केमिकल वापरू नका. फार उशिरा केमिकल वापरणार तर तुम्हाला त्याची सॅम्पल फेलची वगैरे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर बेटर वे मोस्ट ऑफ द थिंग तुम्ही फ्लावरिंगच्या आत वगैरे वापरू शकतात. आता लॅम्बडा सायलोथ्रिन हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये क्रिटिकल लिस्टमध्ये आहे, तर याचंसुद्धा बऱ्याचशा MRL त्याच्या कमी झालेलं आहे, त्यामुळे त्याचंसुद्धा डिटेक्शन 25%पेक्षा जास्त येता कामा नाही आहे असं बऱ्याचशा सुपर मार्केटने सांगितलेलं आहे. आता मी काही तुम्हाला सुपर मार्केटचे नाव सांगू शकत नाही, कारण प्रत्येक सुपर मार्केट स्वतःची वेगळी स्ट्रॅटेजी चालवतं आणि तुम्ही ज्या निर्यातदाराला माल देतात तो निर्यातदार त्या सुपर मार्केटला जर माल देत असेल तर तो त्या सुपर मार्केटच्या नियमाला बांधलेला असतो. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की समोरच्याला काय पाहिजे ते आपण द्यावा. मी काय बनवतो ना त्याचा अट्टाच नको. आपण उत्पादक आहोत आणि जो कस्टमर आहे आपण नेहमी कस्टमरचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे. त्यानंतर
फिप्रोनिल आहे, ॲबॅमॅक्टिन आहे, हे केमिकल्स तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. तर ॲबॅमॅक्टिनच्या बाबतीत सांगेल मी की ॲबॅमॅक्टिनसारखं केमिकल तुम्ही कृपया विथ ब्रँडेड वापरा. सुट्टं ॲबॅमॅक्टिन घेणं, चायनीज ॲबॅमॅक्टिन घेणं, त्यानंतर ते ॲबॅमॅक्टिनचं फॉर्म्युलेशनमध्ये प्रॉब्लेम असणार ॲबॅमॅक्टिन घेणं. कारण मागच्या वर्षीच्या सॅम्पल लिस्टमध्ये जर आपण पुन्हा एकदा जर जाऊन बघितलं माझी 2 नंबरची स्लाईडमध्ये, तर ॲबॅमॅक्टिनमध्ये सुद्धा भरपूर सॅम्पल्स फेल गेलेले. तर ओव्हरऑल मला एक सांगायचं की हे केमिकल तुम्ही जरूर वापरा, परंतु हे केमिकल वापरत असताना जे 100% बॅन आहे ते अवॉइड करा. जसं क्लोरपायरिफॉस आहे, थायमॅथोक्झाम आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे केमिकल आहे तुम्ही ते व्यतिरिक्त केमिकल इथे ज्या स्टेजेस दिलेल्या आहेत त्या स्टेजेसच्या पलीकडे वापरू नका. वापरत असताना एक स्वतःचं एम ठेवा की ते डिटेक्ट होता कामा नाही आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. कारण बघा हा पॅन्डेमिकचा काळ आहे. पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. म्हणजे तुमचा जो निर्यातदार तुमच्याकडे सॅम्पल काढायला येणार आहे, चुकून तुमचा सॅम्पल त्याला पसंत पडला नाही, सॅम्पल पास आहे, पण तो म्हटला अरे नाही बाबा तुझ्यामध्ये इमिडा डिटेक्ट झालेलं आहे, तुझ्यामध्ये क्लोथियाडिन डिटेक्ट झालेलं आहे, आणि तुम्हाला असं वाटेल की अरे माझं तर डिटेक्ट झालेलं आहे, माझं सॅम्पल तर पास आहे, मग हा का घेत नाही. आणि मग त्याच्यामध्ये तो दुसरीकडे सॅम्पल काढणार, मग तुमचं पदरी सॅम्पलिंगला प्लॉट जाणार आणि पुढच्या वर्षीचं जे गणित एकंदरीत दिसतं या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतः असं ठरवलं पाहिजे की मी असा माल तयार करेल की जे माझ्या फर्स्ट सॅम्पल्समध्येच माझा सॅम्पल पास होईल, तो पण ॲज पर द स्पेसिफिकेशन, आणि सेकंड माझा माल असा तयार होईल की ज्याच्यामध्ये शुगर युनिफॉर्म राहील, जेणेकरून माझा लवकर हार्वेस्ट होईल. कारण की आता बघा काय कधी संकट येईल तुम्हाला सांगू शकत नाही. अजून तरी सहसापणे 7, 8, 9 महिने तुमचं कोरोनाचं वॅक्सिन आहे, याच्यावर बरंचसं काम चाललं आहे, पण 7, 8, 9 महिने अजून ते वॅक्सिन तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्या सर्व गोष्टीला वेळ. तर अशामध्ये तुम्ही स्वतः असं दक्ष राहिलं पाहिजे की ह्यावर्षी तरी मी जे व्यापाऱ्याला पाहिजे, मग तो तुमचा लोकलचा व्यापारी असेल, बेदाण्याचा व्यापारी असेल, एक्सपोर्टचा व्यापारी असेल, त्याला मी जे पाहिजे, माझ्या ग्राहकाला जे पाहिजे ते वर्ष मी यावर्षी करेल. कारण की मी जर त्याच्या पलीकडे जर काही विचार करायला गेलो तर रिसॅम्पलिंग असेल किंवा मग शुगर येऊ दे, मग शुगरसाठी मग 2 राऊंड 4 राऊंड मग वाट बघा रे, याच्यामध्ये तुमचं स्वतःचं वैयक्तिक तुम्हाला या गोष्टीमध्ये त्रास नको व्हायला. म्हणून मग मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. आता ऑलरेडी बरेचसे मी केमिकल सांगितले, परंतु मग तुम्ही म्हणणार की बाबा आम्ही दादा रे बरेचसे केमिकल्समध्ये तर अडचण आहे. तर अडचण म्हणजे काय की तुम्हाला एक रिस्ट्रिक्टेड यूज याचा करणं आहे. तर मग याच्या पलीकडं काही यावर्षीचे अनेक जर 5मध्ये काही केमिकल्स ॲड झालेले, जसे ज्याच्यामध्ये स्पिनोटोडम आहे, ऑलरेडी सायनायट्रोपिनॉल तुमच्या केमिकल लिस्टमध्ये आहे की जे तुम्हाला मी हे दोन्ही केमिकल जे सांगितले, हे दोन्ही केमिकल इन्क्लुडिंग स्पिनोसॅट की जे तुमची लेप्टोप्टेरा जी फॅमिली आहे, म्हणजे जे अळीवर्गीय जे कीटकं आहे, की अळीवर्गीय जे कीड आहे, त्या अळीवर्गीय किडींसाठी म्हणजे ज्या काही कॅटरपिलर तुम्हाला सांगितले असेल, तुम्ही त्या एक विशिष्ट अशा स्पेसिफिक स्टेजला जर ते घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल याच्यामध्ये मिळू शकतो. त्यानंतर दुसरं इमॅमॅक्टिन बेन्झोएटसारखं एक फार चांगलं केमिकल आपल्याकडे उपलब्ध आहे की जे आपण 2 ते 3 स्प्रे जरी 45 ते 55 दिवसापर्यंत घेतलं तर त्याचं आपलं डिटेक्शन येत नाही. स्पिनोसाइडसुद्धा आपल्याला यावर्षीचं लेबल क्लेममध्ये आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला निओनिकोटाइड म्हणजे इमिडा, क्लोथियाडिन, थायमॅथोक्झामचा जर वापर कमी करायचा असेल तर तुम्ही अर्लीसुद्धा स्पिनोसाइड वगैरे वापरू शकतात. त्यानंतर सायनायट्रोपिनॉल आहे की जे तुम्ही बऱ्याच वर्षापासून वापरतात, याच्यामुळे तुम्हाला थ्रिप्स आहे, कॅटरपिलर आहे, आणि सहजपणे जर तुम्ही 45-50 दिवसापर्यंत जर घेतलं आहे ना तर त्याचं डिटेक्शन तुम्हाला येण्याची शक्यता असते, परंतु तो बिलो द एमरल असतो. त्यामुळे तुम्ही लोकांनी हे सगळे केमिकल न वापरता ह्या केमिकलमधून तुम्ही स्वतः चूज केलं पाहिजे. कारण की सुपर मार्केटचे नियम ऑलरेडी मी दरवर्षी सांगतो की बऱ्याचशा सुपर मार्केटला अंडर 5 केमिकल्स लागतात, आणि अंडर 5 केमिकल्स लागण्यासाठी आपली स्वतःची छाटणीच्या वेळेसच आपण ठरवलं पाहिजे. जसं सीझन जातो की बाबा मी माझ्या सॅम्पल्समध्ये जर पाऊस उशीर आला तर एक डावणीचं केमिकल डिटेक्ट होईल, जर माझ्याकडे डोंगरी भाग आहे किंवा कोरडा भाग आहे तर माझ्याकडे डावणीचा डिटेक्ट नाही होणार, परंतु मी माझ्याकडे भुरीचं एक केमिकल डिटेक्ट करेल. त्यानंतर माझ्याकडे मिलीबगचा अटॅक आहे तर मी एखादं मिलीबगचं केमिकल माझ्या डिटेक्शन होईल. त्यानंतर डावणीचा खूप प्रकोप झाला तर एक दुसरं केमिकल डिटेक्ट होईल. असं तुम्ही स्वतःला एक प्रत्येक आयडिया तुमच्या मनात ठरवलं पाहिजे. पण असं होता कामा नाही आहे की तुम्ही सगळे केमिकल वापरता गेले आणि सगळे केमिकल वापरून तुम्ही तुमचं पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट केलं तरी तुमचा पर्पज सॉल्व होऊ शकतो, परंतु तुमचे नंबर ऑफ डिटेक्शन वाढतील, बऱ्याचशा सुपर मार्केटला तुमचा माल रिजेक्ट केला जाईल. आणि याच्या अनुषंगाने जे काही तुम्हाला जे किंमत आहे किंवा तुम्हाला जे काही आज अपेक्षित आहे की मला हे वर्ष चांगलं गेलं पाहिजे, हे असं होऊ शकत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, मी आज डिसीजवर जास्त बोलणार नाही, कारण की आमचे मित्र अरविंद भाऊ ऑलरेडी तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत आणि त्यांचं माझी चर्चा पण झाली होती स्पेसिफिक एका सब्जेक्टपुरती, जी मी तुम्हाला याच्यानंतर सांगेल.
तर यूज ऑफ सोलर ट्रॅप्स, फेरोमेन ट्रॅप्स, फ्युन्युअल ट्रॅप्स, फ्रूट फ्लाय, HNPV, SNPV हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन तुम्हाला वापरल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ॲज अ कन्सेप्ट म्हणून यूज करा. मी आजचं माझं लेक्चर बऱ्याचशा इन्सेक्टवर ठेवलं होतं कारण की बऱ्याच लोकांना इन्सेक्ट्स आणि इन्सेक्टवर जाणून घेण्याची इच्छा होती. त्यानंतर जे माझी एक महत्त्वाची स्लाईड आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की अरे बाबा मॅनकोजेबचं काय, मग ते मॅनकोजेबची MRL कमी झाली का. मॅनकोजेब म्हणजे जे तुम्ही M45 वगैरे वापरता वगैरे, तर ही स्लाईड वगैरे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित वाचा. तर काय असतं की सध्या आपण डायथिओकार्बामेट, मॅनकोजेब आहे डायथिओकार्बामेट ग्रुपमध्ये मोडलं जातं. डायथिओकार्बामेटमध्ये फक्त मॅनकोजेब येत नाही, डायथिओकार्बामेटमध्ये तुमचं मेटिरॅम वगैरे येतं, प्रोपिनेप म्हणजे तुम्ही जे अँट्राकॉल वगैरे वापरतात ते येतं, Z78 येतं, कुमान म्हणजे तुम्ही झायरम येतं. हा सगळा ग्रुप मिळून त्याला आपण डायथिओकार्बामेट ग्रुप म्हणतो किंवा त्याला CS2 टाईप ऑफ फंगिसाइड्स म्हणतो. परंतु आज जर तुम्ही आपण डिटेलमध्ये जर बघितलं तर ह्या डायथिओकार्बामेट ग्रुपमध्ये प्रत्येकाची MRL वेगवेगळी आहे. जशी मॅनकोजेबची 5ची आहे, तर प्रोपिनेपची 1ची आहे, झायरमची 0.1ची आहे, थायरमची 0.01 आहे, झायनेप जी आहे ते 0.1च आहे. परंतु ग्रुप म्हणजे सांगायचं असं आहे की ग्रुपची जरी MRL 5 असली तरी त्याच्यामध्ये असलेले जे वेगवेगळे केमिकल आहे ह्या प्रत्येकाची MRL वेगवेगळी. आता मग तुम्ही म्हणणार की याचं आम्हाला काय करायचं आहे. याचं तुम्हाला करायचं, माझं सांगायचं याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की हे काही जे MRL ठरले जातात या MRL कोण ठरवतं. त्याच्यामध्ये एक युरोपियन कमिशन असतं, त्यानंतर युरोपियन पार्लिमेंट असतं, त्यानंतर युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी ज्याला आपण EFSA म्हणतो, त्यानंतर काही देशामध्ये कोडॅक स्टँडर्ड्स काम करतात. हे सगळे लोक मिळून त्यानंतर काही स्टेक होल्डर असतात. स्टेक होल्डर म्हणजे तुम्ही शेतकरी झाले, सुपर मार्केट झाले, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील, या सगळ्या मिळून कायम रिव्ह्यू केला जातो आणि मग ती MRL फायनल केली जाते. परंतु मॅनकोजेबच्या बाबतीत मॅनकोजेबचे जे मागच्या जूनमध्ये कुठलंही एक रजिस्ट्रेशन असतं, त्या रजिस्ट्रेशन तुम्हाला युरोपियन कमिशनने ते अप्रूव्ह करावं लागतं. तर त्याचं फर्स्ट अप्रूव्हल म्हणजे रिन्युअल ज्याला म्हणतो आपण, तर पहिलं रिन्युअल त्याचं अप्रूव्ह झालेलं नाही आहे आणि त्याचं नेक्स्ट रिन्युअल जे आहे ते 31 जानेवारी 2021ला एक्सपायर होणार आहे. परंतु मग जरी त्याचं एक्सपायर झालं तरी ग्रुपची MRL चेंज नाही होणार. परंतु मला सांगायचा उद्देश असा आहे की उद्या वर्स्ट कंडिशनला जाऊन की त्याचं त्यांनी रिन्युअल एक्सपेक्ट नाही केलं तरी त्याला पुढे कमीत कमी 3 महिन्याचा ग्रेस पिरियड असतो, ग्रीव्हन्सेस कमिटी असते, लगेच कुठलीही MRL एका रात्रीतून चेंज नाही होत. परंतु माझं असं म्हणणं आहे की उद्या उठून जाऊन मॅनकोजेबची MRL 0.01 झाली, बाय डिफॉल्ट झाली, कारण बऱ्याचशा सुपर मार्केटच्या त्या ग्रे लिस्टमध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. आणि अशा वेळेस ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी डायथिओकार्बामेट म्हणून तुम्ही M45 पण वापरलेलं आहे, उदाहरणार्थ अँट्राकॉल पण वापरलेलं आहे, तुम्ही Z78 पण वापरलेलं आहे, थायरम पण वापरलेलं आहे ना, तर तुमचा सॅम्पल पास आहे. किंवा एखाद्या शेतकऱ्याने फक्त M45 वापरलं त्याचं सॅम्पल पास आहे. परंतु एखाद्या लॅबोरेटरीजने आज तरी लॅबोरेटरीज डायथिओकार्बामेटमध्ये सिंगल केमिकल डिफरंट ॲनालिसिस करू शकत नाही. परंतु एखाद्या लॅबोरेटरीने ठरवलं की नाही मला मॅनकोजेब वेगळंच ॲनालिसिस करायचं आणि तुम्ही फ्लावरिंग फक्त M45च मारत बसले आणि त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय वापरलंच नाही, तर तुमचा सॅम्पल इथं पास होईल पण उद्या कधी भविष्यात तिथं फेल होऊ शकतो. बघा याची शक्यता 1% आहे. तर माझं नेहमी सांगणं असतं की जिथं फूड सेफ्टीचा प्रश्न येतो ना तिथं 1% सुद्धा 99% काउंट होते. तुम्ही स्वतः एक लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला जर कधी डाऊट आला की अरे बाबा मी काल केळी खाल्ली तर मला त्रास झाला, तुम्ही 8 दिवस ती केळी खात नाही. तसं आहे की हा फूड सेफ्टी हा स्टँडर्ड असा असतो की तो 1% डाऊटसुद्धा कधी कधी 99% भारी होतो. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की मॅनकोजेब वापरा असं नाही म्हणतो का मी, मॅनकोजेब 100% वापरा. परंतु फक्त मॅनकोजेबवर न अवलंबून राहता तुमची जी स्वतःची जी आपल्या अरविंद वगैरेनी जी काही तुमची थेरी सांगितलेली, कॉन्टॅक्ट थेरी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे पण केमिकल वापरून तुम्ही बॅलन्स करा. म्हणजे 2-3 स्प्रे तुम्ही मॅनकोजेबचे घेतले, 2-3 प्रोपिनेपचे घ्या, 2-3 तुम्ही 1-2 कॅप्टनचे घ्या, एखादा क्लोरोथॅलोनिनचा घ्या. म्हणजे तुम्ही स्वतःला बॅलन्स करा. म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये ज्यावेळेस कधी ॲनालिसिस जर सेपरेट चालू झालं तर तुम्ही फ्री होणार, तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणजे हे मी तुम्हाला भविष्यासाठी गंमत सांगतो आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी काय असतं की मी पाठीमागच्या 2-3 वर्षापूर्वी पण सांगितलं होतं की एक ना एक दिवस मॅनकोजेबची MRL रिवाईज होणार. मला वाटतं तो दिवस एखाद्या 1.5 वर्षात येऊन ठेपलेला आहे. तर त्याची तयारी आपण आत्तापासून करावी अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला याच्यातले प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाचा तुम्ही. याच्यात मी स्पष्ट म्हटलं की ॲट प्रेझेंट लॅब आर नॉट able to differentiate between the single active ingredient and calculated as a diethiocarbomet only. But if any change in the MRL of Mancozeb in February 2021 or future,
द लॅबोरेटरी मे स्टार्ट सेपरेट ॲनालिसिस टू प्रूव्ह इट्स युनिकनेस. म्हणजे उद्या कदाचित होऊ शकतं. आता 1% शक्यता की 0.1 शक्यता, आपण आज काळजी घेतली पाहिजे. ह्याच्याकरता माझं काय म्हणणं आहे की यूज द मॅनकोजेब वापरा, बट व्हॉट इज द ॲडवाईस इज दॅट टू रेड्यूस इट्स युजेस ऑन लेटर ऑन पार्ट ऑफ प्रूनिंग अँड सबस्टिट्यूट इट बाय द यूज ऑफ अदर केमिकल. त्याचा वापर कमी करून जे काही बाकीचे केमिकल आहे ते पण सबस्टिट्यूटला तुम्ही ठेवा. बंद करा मी असं बिलकुल म्हणत नाही. बाकीचे केमिकल भरपूर आहे, तर ते केमिकल वापरून तुम्ही तुमचे जी काही तुमची कॉन्टॅक्ट थेरीमध्ये फिटमेंट करा, जेणेकरून तुम्ही भविष्याच्या येणाऱ्या जे आव्हानं असेल याच्याकरता तुम्ही सामोरं जाणार. याच्यामध्ये फक्त तुम्हाला कुठलंही घाबरून द्यायचं किंवा काय तुम्हाला काहीतरी रॉकेट तुमच्यावर आदळायचं असं कुठलाही माझा हेतू नाही आहे. तुम्हाला फक्त भविष्याच्या हिशोबाने एक सजग करणं एक तुमचा मित्र म्हणून माझं काम आहे. त्यानंतर ही स्लाईड नो डाऊट ऑलरेडी मी कायम स्लाईड दाखवतो की जे लोक जर्मनी सुपर मार्केटच्या हिशोबाने काम करतात त्यांना नंबर ऑफ केमिकलचं फार कन्सर्न आहे. त्यांना नुसतं नंबर ऑफ केमिकल्सच नाही आहे, तर सिंगल केमिकलसुद्धा 70% पुढे नको जायला, तर काही लोकांना 33% पुढे नको जायला. तर या लोकांनी ही स्लाईडमध्ये एक विचार करावा की याच्यामध्ये काही जे केमिकल्स आहेत ज्यांचा तुम्ही सिंगल स्प्रे जरी घेतला तरी ते डिटेक्ट होतात. माझं असं म्हणणं आहे की उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ॲझोझिस्ट्रोप्लिन आहे किंवा अजून काही बाकीचे स्ट्रोबलिंग ग्रुप ऑफ फंगिसाईड्स आहे, ज्याचा जर आपण सिंगल स्प्रे घेऊन जरी तर त्याचं डिटेक्ट होतं, मग एका वापरावा है ना. कारण की कसं आहे की उद्या तुम्ही हे 5 केमिकल वापरणार, तुम्ही 2 ते 3 स्ट्रोबलिन वापरून टाकले, मग याच्यातले जे तुम्हाला जे काही केमिकल्स मी इथं स्पेसिफिक दिलेले हे केमिकल पण तुम्ही वापरले, तर तुमचा सॅम्पल 5 येईल, पण तुमची सॅम्पल 5ची लिस्ट हातभर येईल. 10, 12, 15, 17 केमिकल डिटेक्ट होती. मग कशा करता? आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आज नाशिक गॅसचाच विचार केला तर नाशिकमध्ये जाणारा माल 70 ते 80% माल हा जर्मन सुपर मार्केटला जातो. बरोबर आहे. म्हणजे जर्मन सुपर मार्केटच्या कंप्लायन्सेस फॉलो करतो. तर मग ह्या जर कंप्लायन्स फॉलो करतो तर आपण आपलं सॅम्पल्समध्ये डिटेक्शन कसे येतील, 5च्या आत कसे येतील याचा आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आणि त्यावेळेस जेव्हा केमिकल वापरायचं आहे तेव्हा ही स्लाईड आपण समोर ठेवली पाहिजे. अरे या स्लाईडमध्ये असं म्हटलं होतं की याच्या सिंगल केमिकल जरी वापरलं त्याचं डिटेक्शन येतं. आणि ही स्लाईड दाखवून कुठे मित्रपरिवार कुठले कंपनी यांना काही तसं कोणालाही दुखवायचं हेतू नाही, परंतु जे आहे ते आहे. काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला फॅक्ट स्वीकारावं लागतात, कारण की आपण सर्वजण शेतकऱ्याची उन्नती तर सर्व इंडस्ट्रीची उन्नती, आणि या सर्व गोष्टीचा विचार करून मी माझे काही सजेशन दिलेले. याच्यामध्ये बाकी लेटर पार्टमध्ये जर तुम्ही फंगिसाईडचा विचार करतात तर हे ऑलरेडी मी पावडर मिल्डू असेल, डाउनी मिल्डू असेल, ऑलरेडी हे सगळं कवर झालेलं आहे. याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार नाही, फक्त एकच सांगतो की जे काही डाउनी मिल्डूचं फंगिसाईड तुम्ही डिटिपिंगमध्ये घेतात ते डिटेक्ट होतं म्हणजे होतंच, म्हणजे ते एक केमिकल तुम्ही एक्स्ट्रा डोक्यात ठेवा. मग माझं असं सांगणार आता की जर तुम्ही डिपिंगमध्ये जे केमिकल घेतात तेच केमिकल जर तुमचा लेटर ऑन जर पाऊस पडला, म्हणजे फ्लावरिंगमध्ये पाऊस पडला किंवा सेटिंगच्या आजूबाजूला पाऊस पडला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मँडीप्रोपामाइड घेतलं किंवा डायमेथोमार्फ घेतलं, तर तेच केमिकल पुढे तुम्ही नंतर रिपीट करा, म्हणजे जेणेकरून तुमचं एक सिंगलच केमिकल येईल. नाही तर अदरवाईज डिपिंगमध्ये वेगळं, परत फ्लावरिंगला वेगळं, परत सेटिंगला तिसरंच डाउनीचं वेगळं केमिकल. त्याच्यात काय होईल की ठीक आहे ब्रॉडर स्पेक्ट्रम, रेजिस्टन्स मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण मग तुमचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिटेक्शन वाढले जातात. मी काही डिसिजेसवर जास्त बोलणार नाही, कारण सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी तो विषय कवर झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला प्रामुख्याने तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्टी सांगायच्या की तुम्ही या सर्व गोष्टीचा प्रामुख्याने विचार करशाल. कधी काही अडचण आली तर मी कधी उपलब्ध आहे. मी स्पेसिफिक तुमचं 45 मिनटं बोललो, तुम्ही सगळ्यांनी शांतरित्या ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. स्पेसिफिक जाधव फॅमिली आहे, त्यानंतर आमचे सर्व मित्रपरिवार आहेत, त्यानंतर तुमच्या मित्र लोकांचा ज्याच्यामध्ये खूप चांगलं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं, द्राक्ष पंढरी फ्रेंड्स अँड फार्मर्स, या सर्वांचं मी थँक्स म्हणतो. आणि तुम्हाला या सीझनच्या मी तुम्हाला प्रामुख्याने शुभेच्छा देतो की हा सीझन तुम्हाला खूप चांगला जाईल. तुम्हाला लक्ष्मी सरस्वती सर्वच प्रसन्न होतील. परंतु प्रामुख्याने मी ज्या काही तुम्हाला पहिल्यांदा ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, अर्जंट ॲक्शन रिक्वायर्ड, या थोड्याशा गोष्टी तुम्ही प्रामुख्याने घ्या, म्हणजे आपला भ्रमनिरास होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या सीझनच्या खूप खूप शुभेच्छा. एक तुमचा शेतकरी म्हणून आणि याच्यातला एक जाणकार म्हणून तुम्हाला कधी काही अडचण असेल तर मी निश्चितच तुम्हाला काही मदत करायला तयार आहे. मागच्या आठवड्यामध्ये आमचे आदरणीय वासुदेव काका काठे सर, दाभोळ कॉर्पोरेट परिवार यांनी पण एक सेमिनार ठेवला होता. त्या सेमिनारमध्ये पण मी याच्यातले काही पॉईंट्स कव्हर केले होते, परंतु पाठीमागच्या 15 दिवसामध्ये असं जाणवलं की इन्सेक्ट्सवर फारच चर्चा व्हायला लागली. त्यामुळे मग टिपिकली मी इन्सेक्ट्सवर तुमच्या स्वतःचं गुगल मी ओपन केलेलं आहे, पण माझी इच्छा आहे की तुम्ही थोडं फेसबुकवर पण बसतात, थोडंसं गुगलवर मी जे क्लासेस सांगितलेले इन्सेक्टिसाईडचे ते पण वाचावा, जेणेकरून भविष्य आयुष्यात तुम्हाला इन्सेक्टचं परफेक्ट कंट्रोल करायला ते उपयोगाचं होईल.
धन्यवाद मित्रांनो. दादा, पहिला प्रश्न असा आहे, जीवन भोवर यांचा प्रश्न आहे, येणाऱ्या हंगामाविषयी निर्यातीवर कोविड-19चा काय परिणाम होईल? निश्चित. विदाउट माईक बोललं चालेल की माईक घ्यावं लागेल? चालेल, ओके, परफेक्ट. बघा मित्रांनो, माझी ही स्लाईड मी जाणीवपूर्वक बनवलेली आहे. ही स्लाईडवर पॅन्डेमिक इज नॉट फॉर द नाशिक, इज नॉट फॉर द महाराष्ट्र. पॅन्डेमिक हे पूर्ण जगभर आहे. या स्लाईडमध्ये तुम्ही बघा, पूर्ण जगभर आहे. आणि याच्याकरता मी दुसरी एक बाजूला स्लाईड काढली होती की जे तुमच्या हातात येते तुम्ही करू शकता. याच्यात सांगायचा माझा हेतू असा होता की बघा, आज तरी असं वाटतं की त्याचा फारसा परिणाम होणार नाही. तुम्ही जर बघितलं असेल की डिमांड आणि सप्लाय, आज टॉमॅटो 500 रुपये पण चालू आहे, 800 रुपये पण चालू आहे, 700 रुपये पण चालू आहे. त्याच पलीकडं जर तुम्ही डाळिंब जर बघितली असेल तर डाळिंबामध्ये तुम्ही प्रामुख्याने बघा 15 रुपयापासून 125 रुपयेपर्यंत किलोचे रेट. असं कधीच घडलं नाही की 15 रुपयाला पण डाळिंब आहे आणि 80 रुपयाला पण डाळिंब आहे, है ना. तर निश्चित फारसा मोठा परिणाम होणार नाही. परंतु एक आहे की मी जे तुम्हाला डाळिंबाचं उदाहरण दिलं ते याच्याकरता दिलं की जर 15 रुपयाला पण डाळिंब विकलं जातो आणि 125 रुपयाला पण डाळिंब विकलं जाऊ राहिलं ह्या वर्षी फर्स्ट टाईम. याचं कारण असं आहे की मोर ऑर लेस आपण जे ग्राहकाला पाहिजे ते दिलं पाहिजे. कारण की अशा काही सिच्युएशन्समध्ये आपण ग्राहकाला ग्राह्याने पकडलं पाहिजे की बाबा तो माझा कमी साखरेचा माल खाईल. म्हणजे कोणाचा जर माल तुमच्या सगळ्यांची शुगर चांगल्याच आहे, ज्यांच्या नसतील त्यांच्याकरता ॲप्लिकेबल आहे. तर तुम्ही जे ग्राहकाला पाहिजे ते द्या. थोडा सिच्युएशन हे होईल, परंतु तुम्ही आता बघा ना, आता कुठल्या व्हेजिटेबल भाव कमी, साध्या झेंडूलासुद्धा भाव चांगला आहे. थोडा डिमांड सप्लायचा गेम आहे. थोडं छाटणी स्कॅरर होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे की बाबा पानं खराब झाले, त्याची लेटला पण बऱ्यापैकी गरज राहील द्राक्षाची. तर आज रोजी तरी सर्व सुपरमार्केट चालू आहे, सर्व कंट्रीजमध्ये माल विकला जातो आहे, सर्व भारतापुरती कंडिशन विकली तर सगळीकडे विकला जातो. मोर ऑर लेस आपण स्वतःला कस्टमर ड्रिव्हन ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की मागील वर्षी जी इटिंग क्वालिटी खराब झाली द्राक्षाची, त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण काय होते? आता इटिंग क्वालिटीचे मीपेक्षा कधी अनुदानाने तुम्हाला सांगितलं असेल, तो फार ब्रॉडर विषय आहे. इटिंग क्वालिटीमध्ये एक मला प्रामुख्याने जाणवलं ते म्हणजे माहीत नाही, मी काय त्यातला फार तज्ज्ञ नाही. म्हणजे बिंग एंटोमॉलॉजिस्ट, दी ॲग्रोनॉमिस्ट, म्हणजे मला असं स्वतःला असं वाटतं की आपण शुगर येऊ नये म्हणून जास्त काळजी घेतली. म्हणजे काय वगैरे मला ब्राग आहे ना, आता माझा नियर टू हार्वेस्ट आहे, पण माझी शुगर कशी येणार नाही जेणेकरून माझा क्रॅक जाणार नाही. मग एकच संकल्पना होती की बाबा माझा क्रॅक जाणार नाही. याच्यामध्ये बाकीचे जे काही नियोजन असतील, जे काही XYZ, तिथं सगळे आपण बाजूला ठेवले आणि एकच डोक्यात ठेवलं की माझा बाग क्रॅक नको जायला. मग क्रॅक का जाणार नाही तर मग शुगर नको यायला. पण माझा आता मार्केट चांगलं आहे, माझा हार्वेस्ट होणार आहे, तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, इरिगेशन मॅनेजमेंट असेल, जे काही तुमचे आपले सगळे मित्रपरिवार सांगतात, आणि त्यातल्यात एक्सेसिव्ह यूज ऑफ हार्मोन्स आणि एक्सेस लोड, तर या गोष्टीमध्ये नाही, म्हणजे तुम्ही जजमेंटल नाही होऊ शकत, असं माझं प्रामुख्याने म्हणणं आहे. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस कोविडचं सिच्युएशन झाली, एक 22 मार्चपासून तर 30 मार्चपर्यंत, 26 मार्चपासून तर ऑलमोस्ट 5 एप्रिलपर्यंत सगळ्यांचंच डोकं बंद होतं, कोणालाच काही कळत नव्हतं काय करायचं. परंतु 5 एप्रिलनंतर रिकामे साहेब असं झालं की लोकलचा व्यापारीसुद्धा चांगला माल पाहून टाकला होता, त्यालासुद्धा चांगला माल मिळत नव्हता. याचा अर्थ काय की ठीक आहे ना, लोकलच्या व्यापाऱ्याला 22 रुपयापासून 30 रुपयापर्यंतचे किलोचे रेट असतील, परंतु त्यावेळेससुद्धा तुम्ही बघा 5 रुपये किलोला पण द्राक्ष विकले जात होते आणि 30 रुपये किलोला पण विकले जात होते. म्हणजे हे पुढच्या वर्षाचं सूचक उदाहरण आहे. म्हणजे लोकलचे काही व्यापारी अक्षरशः द्राक्ष शोधत होते आणि काही जण असे की ते म्हणत होते 10 रुपयांनी घ्या पण खाली करा, तर त्यांना व्यापारी नव्हता. म्हणजे मी असं हे मान्य करेल, मी 26 ते 5 एप्रिल आपल्याला त्रास झाला, पण त्याच्यानंतर जेव्हा परिस्थिती सुधारायला लागली ना, त्यावेळेस गुणवत्तेच्या आधारावरच मागणी आली. आणि तो जो एक प्रश्न अपूर्ण राहिला पॅन्डेमिकचा, तर बघा आपण पॅन्डेमिकमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या ना, त्या थोड्याफार प्रमाणामध्ये इफेक्ट होणार, परंतु फार घाबरण्याची काही अशी आपल्याला गरज नाही. मार्केट इज गोईंग ऑन, पण आपण त्याच्याकरता स्वतः तयार राहिलं पाहिजे. या वर्षीच्या सगळ्यांच्याच मनात M45चा संभ्रम आहे, तर M45चा वापर कसा करावा, किती स्प्रे घ्यावेत आणि डस्टिंगसाठी M45चा वापर यावर्षी करता येईल की नाही, असा प्रश्न रवींद्र संभेराव आणि शरद पेकलेंचा आहे. ते प्रामुख्याने मी जे सांगितलं ना की M45 डायथिओकार्बोमेटमध्ये मोडलं जातं. डायथिओकार्बोमेटची MRL चेंज नाही होणार आहे, परंतु मी जे सांगितलं 1% अशी शक्यता आहे की डायथिओकार्बोमेटमध्ये जो M45 घटक आहे त्याची MRL कदाचित रिवाईज होऊ शकते, पण ती लगेच ॲप्लिकेबल होईल का नाही. परंतु भविष्याच्या हिशोबाने माझं तुम्हाला असं सांगणार आहे का फक्त M45वर आपलं म्हणून राहता जे बाकीचे घटक आहे ते बॅलन्स यूज करा.
है ना. तो सहज आपण तुम्ही डस्टिंग पण करू शकता M45ची, नो प्रॉब्लेम. म्हणजे माझं असं म्हणेल की 17-18 दिवसापर्यंत तुम्ही M45 100% वापरा, तो काही विषय नाही. पण तसंच तुम्ही पुढं जाणार ना, त्यावेळेस तुम्हाला जे बाकी सबस्टिट्यूट केमिकल आहे जे तुमच्या कॉन्टॅक्ट थेरीमध्ये असतील किंवा तुमच्या, ते वापरा. म्हणजे तुम्ही बॅलन्स यूज करा, कशावर एकावर अवलंबून राहू नका, जेणेकरून तोच एक केमिकल समजा कुठल्या लॅबोरेटरीने जर सेपरेट ॲनालिसिस करायला चालू केला तर तुम्हाला त्रास होता कामा नये. आणि ही शक्यता जरी 0.1 असली किंवा 1% असली, तुम्ही सांगितलं की फूड सेफ्टीमध्ये 1% पॉसिबिलिटी इज ऑलवेज कॅरीज 99% डेंजर, है ना. तो प्रामुख्याने विचार करा. अजय शिरसाटांचा पुढचा प्रश्न आहे, एखाद्या केमिकलचा pH 30 दिवसाचा असेल तरी तो 140 दिवसाला डिटेक्ट कसा होतो आणि त्यावरती पर्याय काय? आणि आता प्रामुख्याने हे फार याचं उत्तर देणं कसं अवघड आहे की तो कुठला केमिकल आहे, त्याचा कुठला क्लास आहे ते कळणं. त्यांनी स्पेसिफिक विचारलं असतं तर मग आपण उत्तर देऊ शकलो असतो, है ना. पण एक लक्षात घ्या की pH म्हणजे त्याला आपण पोस्ट हार्वेस्ट इंटरवल डेज म्हणतो. तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस आपण 15 दिवस त्याला म्हणतो, म्हणजे एक सिंगल स्प्रेला तो 15 दिवस असतो. पण 15 दिवस म्हणजे किती, त्याच्यात 2 टर्मिनॉलॉजी मी यावर्षी त्या जेनरिक स्लाईड दाखवल्या आणि तुम्हाला सगळ्या इनोव्हेटिव्ह स्लाईड दाखवल्या. डिटेक्शन म्हणजे काय, जे एनिथिंग विच इज डिटेक्टेड अबाउट 0.01, जे काही 0.01च्या पुढे डिटेक्ट होतं त्याला आपण डिटेक्शन म्हणतो. आणि जे 0.01च्या आत डिटेक्ट होतं त्याला आपण ट्रेस म्हणतो. आता जर एखाद्या केमिकलची MRL 1 आहे, एखाद्या केमिकलची MRL 1 आहे आणि ते फॉर एक्झाम्पल तुमचं 0.5 डिटेक्ट झालं, तर ते त्या 15 दिवसाच्या pHमध्ये नाही बसू शकत. कारण ते काय म्हणतं की तुम्हाला 1च्या आत येईल, ते म्हणणार नाही की तुम्ही 15 दिवस वापरलं म्हणजे 0 येईल, असं नाही होऊ शकत त्याचा अर्थ. पण समजा जेव्हा तुम्ही त्याचे 2 स्प्रे घेता, समजा एखाद्या केमिकलची 30 दिवसाची pH आहे ना, आणि 30 दिवसाचा pH दिला आणि त्याची MRL 1 आहे आणि तुम्ही समजा त्या केमिकलचे 2 स्प्रे घेतले, तर नो डाऊट तुमचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तितका वाढला जातो. त्यामुळे तुमचा सॅम्पल पास होईल, पण मस्ट प्रोबेबली 0.5 0.6 डिटेक्शन होईल. कारण की डिटेक्शन आपण काय पकडतो, जे काही 0.01च्या पुढे निघतं त्याला आपण डिटेक्शन पकडतो. आता ही टर्मिनॉलॉजी आपली आहे ना, ही टर्मिनॉलॉजी जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते तिची ती टर्मिनॉलॉजी नसते. तिची टर्मिनॉलॉजी काय असते, pH आहे. आणि तिने दिलेली जी मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट आहे ती तिची टर्मिनॉलॉजी असते. म्हणजे 1% आहे का, 2% आहे का, 3% आहे का, 4%, त्याच्या आत आलं म्हणजे त्यांचं काम झालं. डिटेक्शन हे आपल्याला गरज आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला गरज असायची गरज नाही. त्याच्याच संदर्भात एक परत प्रश्न आहे अरविंद बंधुरे यांचा, मोवेंटो ओडी कधी व किती वापरावं. त्याच्यात एक प्रामुख्याने अजून एक अशी अडचण आहे दिसते की शेतकरी वापरताना एकरी 400 लिटर पाणी वापरतायत 1 एकरसाठी. म्हणजे साधारणतः हेक्टरी 1 लिटर ते मोवेंटो उडीचा स्प्रे जातोय. परंतु NRCची जी लिस्ट आहे तिच्यामध्ये मोवेंटो उडीचं जे प्रमाण दिलेलं आहे ते साधारण 700 ml हेक्टरसाठी दिलेले आहे. तर याच्यामुळे 300 ml जास्त गेल्यामुळेही त्याचं डिटेक्शन येत असेल का, असाही त्यांचा प्रश्न आहे. आता प्रामुख्याने जर आपण बघितलं ना स्पायरोट्रमॅटविषयी, तर त्याचा एक सिंगल स्प्रे जर घेतला किंवा सहजपणे त्याची pH MRL आय थिंक 2 mg/kg आहे, तर सहजपणे बघा त्याचे 2 स्प्रे घेतले तर त्याचं डिटेक्शन येणार म्हणजे येणार. तुम्ही आयदर ते 700 ml घ्या एकरी हेक्टरी 700 घ्या की हेक्टरी 900 घ्या, ते डिटेक्शन येणार. परंतु ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं तर ते 100 डेजपर्यंत जरी तुम्ही वापरलं 100 डेजपर्यंत तरी तुम्हाला ते सॅम्पल फेलले जाणार. तुम्ही 100 डेजला वापरू नका, असं वापरा मी असं बिलकुल सजेस्ट नाही करणार. तो डिटेक्ट होणार. पण बेस्ट त्याचा कंट्रोल मेजर असं आहे की हा जो केमिकल आहे तो बेस्ट वर्क करतो की ज्यावेळेस झाडामध्ये मूवमेंट चांगली असते, म्हणजे झाडाची प्लांट फिजिओलॉजी जितकी हेल्दी आहे, नवीन शूट ग्रोथ चालू आहे, तर बेटर स्टेजेस त्याच्या 35 डेज 45 डेज किंवा आयदर 40-50 डेज फर्स्ट स्प्रे अशा स्टेजेस आहे. बाहेरचे प्रतिनिधी पण त्याच्याविषयी चांगलं सांगू शकतात, परंतु दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेजेस. पण डिटेक्ट होणार हे तुम्ही धरून चाला. मग तुम्ही तुम्हाला जर ते प्रॉडक्ट वापरायचं तर तुमचं डिटेक्शन येणार. हे मी जे मगाशी सांगितलं की तुमचं छाटणीच्या वेळेसच तुम्ही समजून घेतलं पाहिजे की अरे माझा प्लॉट उशिरा आहे, माझी काळी जमीन आहे, पण मग माझ्याकडे डिटेक्शन येणार हे तुम्ही ऑलरेडी लक्षात घेतलं पाहिजे. कारण मिलीबगसाठी यावर्षी पर्याय तसे फार कमी. भाऊसाहेब गवळींचा पुढचा प्रश्न आहे, मागील वर्षी फ्रूट फ्लायची मोठ्या प्रमाणात अडचण आली, त्याच्यासाठी केमिकल आणि बायोलॉजिकल काय उपाय करता येतील? आता ऑलरेडी हा विषय मी कव्हर केला होता. जस्ट मिनिट. हा जो विषय आहे फ्रूट फ्लायचा, मी जे मगाशी सांगितलं की थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि फ्रूट फ्लायच्या स्पेसिसच्या बाबतीत पण आज बरीचशी चर्चा आहे. तर फ्रूट फ्लाईजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्चर्ड्स तुमचं क्लीन असणं. तुम्ही काही जरी झालं, फ्रूट फ्लायचा सगळ्यात बेस्ट कंट्रोल हा तुमचे ट्रॅप्स आहे. हा सगळ्यात चांगला कंट्रोल आहे त्याचा. त्यानंतर कारण ट्रॅप्समध्ये तुम्ही त्या मॉथ अट्रॅक्ट करणं, फ्लाईज अट्रॅक्ट करणं हे सगळ्यात चांगलं कंट्रोल आहे. त्यानंतर
जे मी मगाशी ज्या काही तुम्हाला कॅटरपिलर दाखवलं आहे त्याच्यामध्ये वेबिंग नावाची अशी वेबिंग कॅटरपिलर दाखवली की जी त्या मण्यामध्ये असते, तुम्हाला ते पाणी उतरल्यानंतर लक्षात येते. अशा वेळेस तिने डॅमेज केलेलं असतं आणि त्या डॅमेजमधनं काही म्हणजे एक्सक्रिटा बाहेर निघतो आणि परत त्याच्यावर फ्लाईज अट्रॅक्ट होतो, ज्याला आपण स्कॅमेजिंग फ्रूट फ्लाय म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी कशा आहे ना, फ्रूट फ्लायच्या वगैरे या सगळ्या गोष्टीला तुमचं स्वतः तुम्ही थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तुमच्या कॅटरपिलरचा पण तुमचा अटॅक वाढता कामा नये. उद्या तुमचा कॅटरपिलरचा अटॅक जास्त झाला असेल तर तिथे डॅमेज होईल, डॅमेजमधनं एक्सक्रिटा बाहेर येईल, परत फ्लाईज अट्रॅक्ट होतील. मग थोडासा कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे, परंतु याच्यामध्ये जे तुम्ही कॅटरपिलरचे कंट्रोलचे जे औषध आहे ते सुद्धा काही प्रमाणात याच्यावर काम करतात. अनेक निर्यातदारांना मागच्या वर्षी फ्रूट फ्लायमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात अडचण आली, तर अशा काय अडचणी आल्या असतील की ज्यामुळे फ्रूट फ्लायमुळे तिथे बऱ्यापैकी नुकसान दिसलं? आपल्याला बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की फ्रूट फ्लाय कसं असतं, फार सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. फ्रूट फ्लाय कसं आहे की तुम्हाला दिसत नाही डोळ्या इथे, ज्यावेळेस तुम्ही त्या घडामध्ये घुसणार किंवा त्या घडामध्ये हात घालणार त्यावेळेस तुम्हाला फ्रूट फ्लाय दिसतो. बघा की कुठल्याही देशामध्ये जेव्हा आपण निर्यात करतो किंवा कुठल्या देशामध्ये काही आपण आयात करतो त्यावेळेस प्रामुख्याने असं असतं की त्याला फायटोसॅनिटरीचा नियम आहे. फायटोसॅनिटरी म्हणजे काय की त्या देशातून कुठली कीड आपल्याकडे येणार नाही किंवा आपल्या देशातून कुठली कीड आपल्याकडे जाणार नाही. आणि फ्रूट फ्लायसारखी कीड कशी ती लपून राहू शकते. उद्या ती कीड आपल्याकडनं दुसरीकडे जर गेली आणि त्या लोकांनी बाबा त्यांना भीती वाटली की नाही बाबा आमच्याकडची इकोसिस्टीम किंवा आमच्याकडे जे असणारा जो बॅलन्स आहे जो टोटल तो बिघडेल, ते लोक त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्यामुळेच बऱ्याचशा काही कंट्रीज असतात की ते आपल्याला मागतात की बाबा तुम्ही फायटो सर्टिफिकेट द्या. त्याचं कारण असं आहे की दे वॉन्ट दॅट व्हॉट एव्हर द प्रोड्यूस यू एक्सपोर्टेड, मग ते कुठलं बनाना असेल कुठलंही ते फ्री पाहिजे आम्हाला. किंवा आपण सुद्धा जर आज ॲपल इम्पोर्ट करतो तर तुम्ही ॲपलचे जर इम्पोर्ट करतो तर बघितलं तर ॲपल जे काही कंट्रीजमध्ये इम्पोर्ट करतो त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की आम्हाला मेडिटेरियन फ्रूट फ्लाय नको, आम्हाला हे नको, आम्हाला ते नको. कारण ॲज ए कंट्री आपण पण काळजी घेतो की दुसऱ्या देशातली कुठली कीड आपल्याला येतात कामाला. हा सेन्सिटिव्ह विषय, परंतु आपल्याला याची काळजी घेणं गरजेचं आहे. गणेश काळेंचा पुढचा प्रश्न आहे, फ्लॉवरिंगमध्ये डेलिगेट मागच्या वर्षी वापरलं, काळ्या थ्रिप्सला चांगले रिझल्ट्स मिळाले. ह्या वर्षी लेबल क्लेमही मिळालेला आहे, परंतु डिटेक्शन येऊ नये म्हणून याचा स्प्रे कधीपर्यंत संपवला पाहिजे? आता ऑलरेडी मी माझ्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे की 2 केमिकल ऑलरेडी आहे. एक सायनाट्रोपिनॉल आहे जे बेनिविया वगैरे म्हणून येतात, दुसरं एक डेलिगेट आहे, स्पिनोसॅड आहे. तो सहजपणे 60-65 दिवसापर्यंत जरी गेलं तर तुम्हाला काय डिटेक्शन येणार नाही डेलिगेटचं, असं माझं स्वतःचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. 60 दिवसापर्यंत थोडं पुढं मागं होऊ शकतं, पण मी 5-10 दिवस अलीकडे सांगतो. हेमंत ब्रह्मेचांचा पुढचा प्रश्न आहे, कलर व्हरायटीची मागणी केव्हा आहे? छाटणी कधी करावी? चायनीज न्यू इयरचा विचार करावा का कलर व्हरायटी छाटताना? बघा, आता याच्यामध्ये जे काही जाणकार आहेत ज्यांच्याशी माझी चर्चा होती त्यांचं सर्वसाधारणपणे असं म्हणणं आहे की कलर व्हरायटीज तुम्ही काही म्हणा, मागच्या वर्षीच्या कलर व्हरायटीज या मनासारख्या नव्हत्या. म्हणजे याच्यात दुमत नाही, म्हणजे क्रिम्सन त्यात बरी होती, परंतु ज्या काही आपल्याकडे ज्या नाग जंबो असतील किंवा जंबो सीडलेस असतील किंवा अजून बऱ्याचशा जंबो आहे, नारायणगावचा आपला बराचसा मित्रपरिवार त्याच्यामध्ये काम करतो. सुरुवातीला झालेलं पावसामुळे नुकसान, डावणीमुळे नुकसान, त्यानंतर प्लांट इटसेल्फ न्यूट्रिएंट्समुळे हंगर होतो. तर ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला टाळावं लागतील. सहजपणे मला असं वाटतं की जर फ्रूट 20-25 जानेवारीच्या आजूबाजूला जर मार्केटला आलं, 20-25 जानेवारीच्या, तर चायनीज न्यू इयरच्या हिशोबाने ते फायदेशीर होऊ शकतं. परंतु बघा, आता आज चायना आणि इंडिया हे कॉन्फ्लिक्ट्स आहे, हे चालू राहणार, हे कोणीच बंद करू शकत नाही. आजच दुपारी तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर न्यूज होती की बाबा आपले जे आपले संरक्षण मंत्री आणि त्यांचे संरक्षण मंत्री चर्चा चालू होती. परंतु ज्या पद्धतीने दोन्ही देश आहेत ते दोघंजणं एकमेकाला इकॉनॉमी सांभाळतात. हा काही आपला शत्रू देश पाकिस्तान नाही की ज्यांना प्रगतीशी वगैरे काहीच देणं घेणं नाही आहे. त्या लोकांना पण तितकीच गरज आहे प्रगतीची, आपल्याला पण तितकीच गरज आहे प्रगतीची. त्यामुळे ठीक आहे, जरी ते रिलेशन काही ठराविक लिमिटपर्यंत ताणले गेले तरी आपली ते डिपेंडन्सी त्यांच्यावर जास्त आहे, त्यांची डिपेंडन्सी आपल्यावर बऱ्यापैकी आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही, बट मोस्ट इम्पॉर्टंट इज युअर क्वालिटी. म्हणजे चायना मार्केटसाठी फार शेतकऱ्यांनी घाबरून काही घाबरून द्यायची गरज नाही. वैभव संधानांचा पुढचा प्रश्न आहे, क्रिम्सन सीडलेसची जास्त लागवड होत आहे, भविष्यात एक्सपोर्ट मार्केट रेट खाली येण्याची काय परिस्थिती असेल? आता बघा मित्रांनो, एक प्रामुख्याने आता हे सब्जेक्ट मी आज मुद्दाम कवर नव्हते घेतले कारण मला इनोव्हेटिव्ह बोलायचं होतं. आपण जगभराचा जर मार्केटचा विचार केला ना तर ऑन ॲन ॲव्हरेज म्हणजे आपण जर युरोपियन कॉन्टिनेंटचा जर विचार केला तर यावर्षी 55% ग्रेप्स ऑलमोस्ट हे कलर सीडलेसचे विकले गेले. त्याच्यात रेड सीडलेस ही ऑलमोस्ट 55% आहे, ब्लॅक सीडलेस ऑलमोस्ट 12 to 15% आहे आणि व्हाईट सीडलेसचा रेशो फक्त आता 30% खाली आलेला आहे. आता 55% मार्केट म्हणजे जर माझं जर एक दुकान आहे
मी जर 100 किलो द्राक्ष विकतोय तर आज माझे 70 किलो कलर विकले गेले आणि त्या कलरमध्ये 55 किलो माझे लाल विकले गेले. आता 55 किलोमध्ये ऑलरेडी तुम्ही आता शून्य आहात. आता आपल्याकडे काय आहे, फ्लेम आहेत. ते फ्लेमच्या बाबतीत व्हरायटी खूप चांगली पण काही कन्सर्न आहे तिला एक्सपोर्टला. परंतु 55मध्ये तुम्ही झिरो आहात. माझ्या हिशोबाने जितकं तुम्ही एक्सप्लोअर करशाल ना तितकं त्याला संधी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खूप नवीन रेड सीडलेस व्हरायटी आपल्याकडे येऊ घातलेलं आहे. आणि मला अशी खात्री की पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण व्हाईटच्या पलीकडं हा जो 55% मार्केट शेअर याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. हा 55% मार्केट शेअरमधून आपण उद्या 10%, 15% जर मार्केट शेअर घेतला, तुम्ही आज विचार करा आपण 30% मार्केट शेअरमध्ये करतो फक्त, तरी आपले 10,000 कंटेनर जातात. उद्या 55% मार्केट शेअरमध्ये आपला रोल घेतला तर कदाचित नाशिक मुंबई रस्ता पडणार नाही. म्हणजे 10,000 ते 20,000 कंटेनर जाऊ शकतात, कारण मार्केट इज देअर. परंतु लक्षात घ्या की कोण कोणाला सबस्टिट्यूट करून जर कोणाला संधी देत असेल तर ती या संधीसाठी आपण स्वतः तितकं इफिशियंट असलं पाहिजे. आणि ज्या नवीन व्हरायटीज आहेत त्या जे काही एक्सपोर्ट हाऊसेस आज काम करत आहेत, जी काय असेल, तुम्ही काल वाळून साहेब वगैरे होते, सह्याद्री परिवार असेल किंवा अजून कुणी असेल, तर आपण या निश्चित या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. नवीन व्हरायटीज, त्याची पेटंट लॉज, बघ असं हा नाशिककरांसाठी तरी फार मोठा वाईडर सब्जेक्ट आहे. अजय शिरसाटांचा पुढील प्रश्न आहे, फोसेटिल आणि PSP या दोन्हींचा वापर कसा असावा? हे न्यूट्रिशन आहे तर याचे डिटेक्शन का पकडले जाते? नाही बघा, न्यूट्रिशन नाही आहे ते, तुम्हाला न्यूट्रिशन वाटतं. परंतु जर तुम्ही फोसेटाईल जर बघितलं तर त्याला आपण फंगिसाइड्स जरी त्याला म्हणतो असो तरी ते इटसेल्फ ते फंगिसाइडचं फंगसचा स्प्रेड कंट्रोल करतो, ज्याला आपण झूस्पोर्स म्हणतो. मी त्या डिटेलमध्ये जर गेलो तर ते फंगिसाइड्सच आहेत, नो डाऊट. आधी ते रेजिस्टन्स प्लांट्समध्ये तयार करतात. प्लांटमध्ये एक प्रकारची एक शक्ती तयार करतात की जेणेकरून जे काही ते जे झूस्पोर्स असतील किंवा जे स्पोरंजिया असतील ते जर्मिनेट होणार नाही. परंतु एक लक्षात घ्या, हे डेफिनेशनमध्ये फंगिसाइड म्हणून मोडले जातं. आज तुम्ही द्राक्षामध्ये 100ची MRL आहे तर डाळिंबात 2चीच MRL आहे, बरोबर आहे. रशियामध्ये त्याची 0.8चीच MRL आहे, बरोबर. त्यामुळे असं नाही म्हणू शकत कुठल्या देशाने काय MRL ठेवायचे अधिकार तुम्हाला नाही आहे, तो त्या देशाला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्याला जे पाहिजे ते द्यावं. मंगेश काळोखेंचा पुढील प्रश्न आहे, सेटिंग नंतर बुरीसाठी कोणते मॉलिक्यूल वापरले तर डिटेक्शन येणार नाही? आता जर तुम्हाला पावडर मिल्डूचा जर आपण ब्रॉडर स्पेक्ट्रममध्ये विचार केला तर तुमच्याकडे सेटिंग नंतर तुम्ही सेटिंगच्या अगोदर फॉर एक्झाम्पल एखादा हेक्झाकोनाझोल घेतला, एखादा फ्लुसिलाझोल घेतला, तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा मॅट्रोफिनॉलमध्ये जॅकेसारखं प्रॉडक्ट घेतलं, तुम्ही एखादा डायपेनगॉनाझोल स्कोरसारखं प्रॉडक्ट घेतलं, तर फ्लावरिंगपर्यंत तुम्हाला डिटेक्शनची इतकी काळजी नसते. परंतु फ्लावरिंगच्या पुढे जर आपण विचार केला, म्हणजे फ्लावरिंगपासून तर आपल्या जो बुरीचं 55-60 दिवसापर्यंत आपलं शेड्यूल करावं लागतं. तर या 50-55 दिवसापर्यंत तुमच्याकडे 3 केमिकल आहे जे तुम्हाला विचार करू शकता, ज्याच्यामध्ये टेबिकोनाझोल आहे, जे मार्केटला फॉलिक्युर वगैरे नावाने येतं सेटिंग नंतर, प्लेन टेबिकोनाझोल, तुम्ही डायपेनकोनाझोल म्हणा. तुम्ही त्याचे जर रिपीट स्प्रे जर घेतले तर तुमचं डिटेक्शन येणार. पण तुम्ही असं डोक्यात ठेवलं पाहिजे की मी फ्लावरिंगपर्यंत जे 2 नोवेल केमिस्ट्री आहे, जसे फ्ल्युओपायरम प्लस टेब्यूची एक नोवेल केमिस्ट्री जी मार्केटमध्ये टोल्युना किंवा क्युवालो वगैरे नावाने येते, त्यानंतर एक काहीतरी फ्लुक्झोपायराझोल प्लस पायरोक्लोस्ट्रोबिन वगैरे जे आहे तर ते केमिकल्सपैकी दोन्हीपैकी एक केमिकल्स आपण चॉईस केलं पाहिजे की ज्यावेळेस खऱ्या अर्थाने फंगसचा लोड फार मोठ्या प्रमाणात आहे फ्लावरिंगपर्यंत. आणि फ्लावरिंगच्या नंतर तुम्ही हे 2-3 केमिकल जे मी सांगितले याच्यातलेच तुम्ही चॉईस केले पाहिजे आणि तेच अल्टरनेट स्प्रे केले पाहिजे. ठीक आहे, रेजिस्टन्स मॅनेजमेंटचा इश्यू आहे, परंतु मग डिटेक्शनमधून तुम्ही मुक्ती पाहू शकता, कमी होऊ शकते. प्रशांत निमसेंचा पुढचा प्रश्न आहे, बोगस बायोलॉजिकलवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहेत का? आता प्रशांत निमसेंनी खरा प्रश्न मला नव्हता विचारला पाहिजे कारण खरा अंकुश त्यांचाच आहे. परंतु बायोलॉजिकलवर कोणाचाच अंकुश राहू शकत नाही, ही प्रत्येकाची एक नीतिमत्ता आहे. गव्हर्नमेंटच्या लेवलला प्रयत्न करते, परंतु त्याच्याशी ते गव्हर्नमेंटचंच काम आहे. आणि याच्यावर जोपर्यंत आपण ॲज अ शेतकरी ठरवत नाही की मला हे वापरायचं नाही, तोपर्यंत याच्यावर अंकुश भेटणार नाही. लोक बनवत राहणार, आपण वापरत राहणार, तर ते कधीच बंद होणार नाही. आपणच ठरवलं पाहिजे की जर याच्यावर नावगाव काही नाही, याच्यावर नावगाव काही नाही, तर मी का वापरावं. म्हणजे पहिली सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपण उलटा प्रश्न केला पाहिजे की याच्यामध्ये बॉटॅनिकल इन्सेक्टिसाईड म्हणजे काय, याच्यामध्ये केमिकल कंटेंट 500 सॅम्पलचा तुझ्याकडे रिपोर्ट आहे का, आपण विचारलं पाहिजे. पण त्याच्या पलीकडे आपण तो विचार करत नाही. आपण म्हणतो थ्रिप्सला फार चांगले रिझल्ट आहे ना, आळी अशी मारली की 1 मिनिटात मरती, तर मग ते विकलं जाणार आहे ना, त्याच्यात काय विषय. थोडक्यात NRCने जी लिस्ट दिलेली त्याच्या बाहेर जाण्याचं काही काम नाही, बाहेरचं काही काम नाही. आणि त्याच्यात भरपूर प्रोडक्ट आहे ऑलरेडी. शेवटचा प्रश्न आहे विकी जाधव यांचा, ॲप्लॉडचे 40 दिवसाच्या आत 2 स्प्रे चालतील का? मी ब्रॉडर कन्सेप्टमध्ये असं सांगेल की जसं मी विप्रो बेंजिनचं सांगितलं
की मागच्या वर्षी नो डाऊट बिप्रोफेंजिन काही लोकांनी उशीर वापरलं गेलं, त्यामुळे आपल्या केमिकलच्या सॅम्पलिंगमध्ये ते बिप्रोफेंजिन जास्त सापडलं गेलं. परंतु ते कुठं सापडलं की बऱ्याचशा लोकांनी आपलं बिप्रोफेंजिन हे उशीर वापरलं. म्हणजे आपण लोकांना कन्वे केलं की त्याची MRL 1 0.01 झाले, पण तरी लोकांनी 60 दिवस 70 दिवस 75 दिवस असं वापरलं खोडवलांडे. तर तसं वापरू नका. तुम्हाला वापरायचं असेल तर सुरुवातीला एक खोडवलांडेला वगैरे वापरा, ते पण तुम्हाला पर्यायी केमिकल ॲपलेबल आहे, पण तरी तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जॅसिड कंट्रोलसाठी तुम्ही जे तुम्हाला बाकी जे केमिकल्स आहे सिंथेटिक पायोथ्रॉइड्स लॅम्बडा वगैरे त्याच्याबरोबर प्लस मारून तुम्ही करू शकता. पण ऑलरेडी या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ज्या केमिकलची 0.01 MRL आहे हे केमिकल वापरायला प्रॉब्लेम नाही, पण ते वापरत असताना आपण थोडंसं कायम सजग राहिलं पाहिजे. वापरायला हरकत नाही, पण उशिरा वापरता बिलकुल कामा नाही. द्राक्ष पंढरी आणि उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि योगेश कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित FB लाईव्हच्या आजच्या फर्स्ट सेशनसाठी अमितजी पडोळ यांनी अतिशय मार्गदर्शनपूर्ण माहिती आपल्या महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व्यवस्थापन करत असताना रेसिड्यू मॅनेजमेंट कसं करायचं या विषयासंदर्भामध्ये दिली. त्यासाठी मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने त्यांचे फार फार आभार मानतो आणि आमंत्रित करतो योगेश कृषीचे संचालक मयूर जाधव यांना की त्यांनी त्यांचा बुके देऊन आणि शाल देऊन सत्कार करावा. मयूर जाधव. धन्यवाद अमितजी, आपण फार मोठं काम ह्या ग्रेप इंडस्ट्रीसाठी अविरत करत आहात आणि इथून पुढे पण आपण अशाच पद्धतीने हे काम सुरू ठेवाल अशी अपेक्षा आमचे सर्व द्राक्ष उत्पादक करत आहेत. धन्यवाद अमितजी.